सत्यनारायण करून काय फायदा आहे बरं, तिथं आता मागच्याच काही शतकातली गोष्ट वाटते, मग ती जुनी गोष्ट कशी असू शकेल. मार्गशीर्षातले लक्ष्मी व्रत करतात, काय उपयोग आहे बरं आत्ताच्या काळात ते लक्ष्मी व्रत करून. आता ती लक्ष्मी व्रताची जी कहाणी आहे त्याच्यात काय सांगितलं की 3 गुरुवार ते श्यामबालीने व्रत केलं, मग 4थ्या गुरुवारी तिचं लग्न होतं. मग आता होईल का असं क्विक एवढं. मग हे सगळे जण जर असं व्रत करतात तर मग सगळे श्रीमंत का नाही आहेत. आषाढीपासून विष्णुदेव जातात योगनिद्रेत, सगळा आपला हँडओव्हर देतात कामाचा महादेवांकडे आणि सांगतात की आता हे 4 महिने हे जग सांभाळायचं काम आता देवा तुम्ही सांभाळा. आणि म्हणून मग आपण श्रावणामध्ये धर्मातल्या या वेद पुराण शास्त्रांमध्ये आपल्या सगळ्या समस्यांवरती स्तोत्ररूपी उपाय उपलब्ध आहेत. की माझी तब्येत बरी नाही राहते, मग त्याच्यासाठी दत्तगुरु महाराजांचं सर्व रोग शमनार्थ स्तोत्र आहे. खूप संकट येतात एका पाठोपाठ एक, मग त्याच्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. कर्ज आहे, कर्जात मी बाहेरच पडत नाहीये, मी एक कर्ज घेतलं त्याच्यानंतर तेच थोड फेडतोय, दुसरं कर्ज घ्यावं लागतंय मला, मग त्याच्यासाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र आहे. अशी वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळी स्तोत्र आहेत. पण ज्यांना अपत्य प्राप्ती नाही आहे, जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे स्तोत्र आहे. हा संतान गोपाल आणि संतान गणेश, पण हे स्तोत्र लोकांपर्यंत पोहोचले. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे हा थोडासा वेगळा असणार आहे. अर्थातच त्याची सुरुवात करून मी तुम्हाला सांगतो की आपला जो सनातनी हिंदू धर्म आहे तर ह्याच्यामध्ये मंत्रांना खूप व्हॅल्यू आहे. आणि मंत्र म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर असंख्य मंत्र येतात. त्यातलाच एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. आणि विष्णू सहस्त्रनाम वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्याचं पठण केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात, ते वाचल्यानंतर किंवा त्याचं पठण केल्यानंतर काय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं, या रिलेटेड आज आपण बोलणार आहोत. आणि ह्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा पंडित मॅम. हॅलो, नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. खूप खूप धन्यवाद. आणि जे पहिल्यांदा आज तुम्हाला बघतात तर आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडीशी ओळख करून द्या. नक्कीच. मी प्राध्यापिका प्रज्ञा पंडित, व्यवसायाने मी प्राध्यापक आहे, पण त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रातही मागची अनेक वर्ष कार्यरत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं आहेत. तर या पूर्ण जो आपला धार्मिक साठा आहे, जो ठेवा आहे, याच्यामध्ये अनेक स्तोत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण याची माहिती जनसामान्यांपर्यंत नाही आहे. त्यामुळे मागच्या बऱ्याच वर्षांपासून मी हे माझं सामाजिक आणि धार्मिक कार्य करते की या सगळ्या स्तोत्रांची माहिती आपल्या हिंदू धर्मियांपर्यंत पोहोचावी. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की फक्त महाराष्ट्र नाही किंवा ठाणे, मुंबई, पुणेच नाही, तर जगभरात जिथे जिथे हिंदू धर्मीय आहेत ते सगळे आज आपल्या संपर्कात आहेत. आणि स्तोत्र शिकण्यासाठी सगळे आजच्या काळात जो एक ऑनलाईन शिकण्याचा जो एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून सगळे आपल्याकडे आज हे स्तोत्र शिकण्यासाठी इच्छुक असतात. वा वा. तर तुमच्या अनुमतीने आज आपण पॉडकास्ट आपला सुरू करूयात. नक्कीच नक्कीच. येस. सो फक्त सुरू करताना मला ऑडियन्सला हे सांगा असं वाटेल की प्लीज अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखा जो कॉन्टेंट आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि पॉडकास्टला लाईकसुद्धा करा. सो आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात मॅम. येस. तर पहिलाच प्रश्न मला हा विचारावा असं वाटेल की विष्णू सहस्त्रनाम का, याच्यामध्ये अशी काय एनर्जी आहे किंवा काय शक्ती आहे किंवा याचा अर्थ काय एक्झॅक्ट? ओके. विष्णू सहस्त्रनाम नावावरूनच आपल्याला कळते की विष्णूंची याच्यामध्ये 1000 नावं आहेत. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली आहे, की सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्याच हिंदू धर्मियांकडे किंवा इतरही प्रदेशामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते. मग त्या सत्यनारायण पूजेमध्ये 108 नावं विष्णूंची घेतली जातात, ही एक पद्धत असते, किंवा 1008 नावं घेतली जातात. तर ती नामावली वेगळी आणि त्याचबरोबर स्तोत्र रूपाने आपल्याकडे ही सगळी नावं उपलब्ध आहेत. तर त्याला आपण म्हणतो विष्णू सहस्त्रनाम. ज्याप्रमाणे विष्णूंचं सहस्त्रनाम आहे त्याप्रमाणे गणेश सहस्त्रनाम पण आहे, हे फार जणांना माहिती नाही आहे. देवीची सहस्त्रनामं आहेत की ललिता सहस्त्रनाम आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे भरपूर साठा, भरपूर ठेवा आहे. मग त्यात विष्णू सहस्त्रनाम महत्त्वाचं का आहे, ह्याचं एक उत्तर देताना मी एक उदाहरण देते तुम्हाला.
की जर आपली तब्येत खराब आहे, आपल्याला काही त्रास होतोय, माझं डोकं दुखतंय किंवा पोट दुखतंय किंवा गुडघे दुखतायत किंवा बरं नाही आहे मला, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरना सांगतो की डॉक्टर मला हा त्रास होतोय. मग डॉक्टर काय करतात की तुमची जी कुठली म्हणजे डोकेदुखी, पोटदुखी त्याच्यावरती तुम्हाला औषध देतात. हां, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं औषध देतात, तुम्ही घरी जाता. त्यानंतर 2 दिवसानंतर पेशंट पुन्हा येतो आणि सांगतो की डॉक्टर ते बरं झालंय, माझी डोकेदुखी थांबली, पण ना फार अस्वस्थ वाटतंय मला, असं बरं नाही वाटत. मला काहीतरी टॉनिक द्या ना तुम्ही. तर विष्णू सहस्त्रनाम आहे ना, ते एक टॉनिक आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, तुमचा आर्थिक स्तर कसाही असू दे, तुमचा सामाजिक स्तर कुठलाही असू दे, कौटुंबिक स्थिती तुमची कशी असू दे, प्रत्येकाला समस्या आहेत, प्रत्येकाला अडचणी आहेत. मला सांगायला खूप अभिमान, गर्व वाटतो की आपल्या धर्मातल्या या वेद पुराण शास्त्रांमध्ये आपल्या सगळ्या समस्यांवरती स्तोत्ररूपी उपाय उपलब्ध आहेत. वा. हां, म्हणजे जसं मी आत्ताच म्हटलं की माझी तब्येत बरी नाही राहत आहे, मग त्याच्यासाठी दत्तगुरू महाराजांचं सर्व रोग शमनार्थ स्तोत्र आहे. खूप संकट येतात एका पाठोपाठ एक, मग त्याच्यासाठी घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे. कर्ज आहे, कर्जातनं मी बाहेरच पडत नाही आहे, मी एक कर्ज घेतलं त्याच्यानंतर तेच फेडतोय, दुसरं कर्ज घ्यावं लागतंय मला, मग त्याच्यासाठी ऋणमोचक मंगल स्तोत्र आहे. अशी वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळी स्तोत्र आहेत. पण जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण एक टॉनिक मागतो ना, की मला बरं वाटतंय, मला तो त्रास होत नाही आहे, पण मला ती एनर्जी नाही आहे, तो उत्साह नाही आहे. मग तो उत्साह आणण्याचं काम कोण करतं? तर विष्णू सहस्त्रनाम. आणि म्हणून या सगळ्या स्तोत्रांचा आपण म्हणजे अभ्यास तर करतच राहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की विष्णू सहस्त्रनाम प्रत्येकाने म्हणावं, ऐकावं, वाचावं आणि शिकावं. आणि याच्यासाठी मागची अनेक वर्ष मी विष्णू सहस्त्रनामाचा प्रचार आणि प्रसार करते. व्यावसायिक दृष्टिकोनातनं अजिबात नाही, पण मला मनापासून लोकांबद्दल कळकळ वाटते, खूप काळजी वाटते. कारण आपण बघतोय ना, आजकाल परिस्थिती खूप रोज दिवसेंदिवस त्रासदायक आहे, ताण आहे, घरी आहे, बाहेर आहे. आणि मग तो उत्साह, तो आनंद आणण्याचं औषध कुठल्या केमिस्टकडे मिळत नाही, है ना. मग ते काय करायचं आहे, तुम्हाला ती इनर बिल्ड, ती शक्ती डेव्हलप करायची, आणि त्याच्यासाठी उपासना महत्त्वाची. आणि उपासनेतलं सगळ्यात मोठं टॉनिक असणारं स्तोत्र म्हणजे विष्णू विष्णू सहस्त्रनाम. सहस्त्र. वा वा. आणि बहुतेक तुम्ही एकमेव आहात की जे विष्णू सहस्त्रनामाचं निरूपण करता जागोजागी जाऊन. मी म्हणू शकते, म्हणजे स्थानिक स्तरावरती असतीलच, पण मागच्या 1-2-3 दशकांचा आढावा घेतला तर संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं अध्ययन, अध्यापन आणि निरूपण करण्यासाठी म्हणजे देवाकडूनच जे संदेश येतात त्याप्रमाणे मी काम करण्याचा प्रयत्न करते. वा वा. मग या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तुमच्या समोर कधी आलं, किंवा काय अशी काही घटना होती का, इन्सिडेंट काही होता का? घटना असं नाही, पण आधीपासून, लहान असल्यापासून देवधर्म, पूजा, पोथी हे फार जिव्हाळ्याचं आहे. म्हणजे अभ्यास किंवा शाळा, कॉलेज हे सगळं सुरू असताना संध्याकाळी घरी दिवा लागला की त्याच्यानंतर एक साधारण तास 1.5 तास माझा घरी पोथी वाचण्यात जायचा. आणि आपल्या म्हणजे तुमच्याकडे, माझ्याकडे, आपल्या सगळ्यांकडे एक पुस्तक असतं, ते म्हणजे चातुर्मासाचं पुस्तक हो. आहे ना. त्याच्यामध्ये सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी आणि मग काही बेसिक स्तोत्र आपल्याकडे असतात. तर ती स्तोत्र, त्याच्यानंतर शनी महात्म्य असेल किंवा गुरु महाराजांचं गजानन विजय वगैरे, हे सगळे ग्रंथ मी लहान असल्यापासून वाचते. पण मला असं जाणवलं की ही जी सगळी, अर्थात शक्य नाही आहे, हे वेद पुराण आपल्याकडे खूप मोठा साठा आहे, हे ते चातुर्मासाच्या पुस्तकात सगळं एकत्र बंदिस्त होणं शक्य नाही. मग मी या अनुषंगाने जास्त उपासना वाढवायच्या निमित्ताने या सगळ्या स्तोत्रांचा अभ्यास केला. आणि असं म्हणतात की आपला जप मोजू नये, आपलं नामस्मरण मोजू नये, किंवा आपण कोणासाठी किती केलं ते मोजू नये, त्याप्रमाणे उपासना किती केली, कधीपासून केली ते मोजू नये. त्यामुळे मला लहान असल्यापासून मी हे सगळं करते हे मी सांगू शकते. पण मागच्या दशकभरापासून विष्णू सहस्त्रनामाचा वसा, विडा मी घेतलेला आहे. ह्याचं कारण की म्हणजे व्यावसायिक जगामध्ये जे रिसेशन आहे किंवा आता रिसेशन आहे, त्याच्यामुळे नोकरी नाही, मग पैसे नाही, आणि मग त्याच्यामुळे आर्थिक स्तर कमी होतोय, मग सगळे ताणतणाव आणि सगळीकडे पॅनिक सिच्युएशन आहे, अँझायटी आहे, पॅनिक. तुम्हाला आठवतं का, आपण 20 वर्षापूर्वी हे शब्द तरी ऐकले होते का, की पॅनिक अटॅक आला किंवा डिप्रेशन आलं किंवा अँझायटी आली? प्रॉब्लेम तेव्हाही होते,
पण हे जे मागच्या काही वर्षांपासून आणि एस्पेशली लॉकडाऊनपासून है ना, लॉकडाऊनच्या आधी आणि बिफोर आफ्टर असे आपले 2 फेजेस आहेत आयुष्यातले. करेक्ट. तर म्हणून हे बघता मागच्या काही वर्षांपासून मी फक्त बाकीचेही स्तोत्र आपण शिकवतो, म्हणतो, त्याचं निरूपण करतो. जसं मल्हारी मार्तंड स्तोत्र आहे, मल्हार स्तोत्र आहे, की जे 99% लोकांना माहिती नाही आहे. जेजुरीला सगळेच जातात. अनेक आपल्या घरांचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. पण खंडोबाचं स्तोत्र आहे कुठलं, त्याचं महात्म्य काय आहे, याच्याबद्दलही फार माहिती नाही. सो अशी स्तोत्र जी विस्मृतीत गेलेली आहेत किंवा जी लोकांपर्यंत पोहोचलीच नाही आहेत, ती पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते. तुम्ही करता. आता तुम्ही उल्लेख केला चातुर्मासाचा. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांना प्लीज सांगाल की चातुर्मास म्हणजे नक्की काय असतं? नक्कीच. खूप चांगला छान प्रश्न विचारला. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे माझा. आता आषाढी एकादशी येईल. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा जो 4 महिन्यांचा जो काळ आहे त्याला आपण चातुर्मास म्हणतो. आणि आत्ता चातुर्मासाच्या आधी एक चांगली सणाची सुरुवात होते पौर्णिमेपासून, ती म्हणजे वटपौर्णिमा. आणि मग त्यानंतर हा सगळा ऑस्पिशियस पिरियड आहे आपला चातुर्मासाचा, की ज्याच्यामध्ये विवाह मुहूर्त नसतात, पण बाकी सगळ्या शुभ गोष्टींचे मुहूर्त या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये असतात. मग तुम्ही बघा, श्रावण आहे, श्रावणामध्ये आपण 4 सोमवार, शुक्रवार, आपल्याला आठवत असेल लहान आपली जी पिढी आहे की आधी श्रावणी सोमवारी हाफ डे मिळायचं शाळेत. अच्छा. है ना, मराठी मीडियमच्या शाळेमध्ये, इंग्लिश मीडियमच्या माहीत नाही, पण सोमवारी हाफ डे असायचा. त्याच्यानंतर शुक्रवारी आम्हाला सांगितलं जायचं चणे आणा, कारण श्रावणी शुक्रवार. सो अशी छान ती श्रावणापासून सुरुवात होते. आणि मग पाऊस खूप पण नसतो आणि कमी पण नसतो. आणि मग त्यानंतर गणपती येतात, मग नवरात्री येते, मग पितरांना नमस्कार करण्यासाठी पितृपक्ष असतं, मग ते सगळं झालंय, मग दिव्यांचा सण, मग दिवाळी आहे, आणि मग हे संपतं कधी, आपला वैकुंठ चतुर्दशीला, त्रिपुरी पौर्णिमेला. मग असा हा 4 महिन्यांचा चातुर्मासाचा काळ, की ज्याच्यामध्ये आपण नवीन संकल्प करू शकतो, धार्मिक संकल्प, पूजा अर्चा, आणि पूर्ण वर्षभरासाठी जी आपल्याला शक्ती लागते ती शक्ती कमावण्याचं काम आपण या चातुर्मासात करू शकतो. आणि या अनुषंगाने अजून एक आवर्जून सगळ्यांना माहिती असावी अशी गोष्ट, आषाढी कार्तिकी तर सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे वारी आहे, महाराष्ट्रीयन होतं आपण, त्यामुळे वारीला जरी आपण गेलो नाही तरी वारीच्या बातम्या आल्या की आपण लगेच ती थांबवून ती बातमी ऐकतो, बघतो, आणि छान वाटतं. आणि प्रत्येकाला वाटतं ना की अरे मला एक जायला हवं, निदान मी 4 पावलं तरी चालले तरी पुष्कळ आहे, असं प्रत्येकाला वाटतं. तर त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की जी सगळ्यांनी ऐकावी. आता गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठीच असते असं काही नाही, मोठ्यांनाही आपल्याला आवडते. की बघा, लहान असताना आम्हाला असं सांगितलं जातं, तो तुमची नवीन पिढीला कितपर्यंत आहे माहिती नाही, की 4 महिने देव निद्रेत असतात, झोपतात असं सांगितलं जायचं, योग निद्रेत असतात. तर आधी असं वाटायचं अरे बापरे, आता 4 महिने देव झोपलेत, आता काय म्हणजे आपलं काय होणार आता, असं वाटायचं. तर त्याच्या मागची कन्सेप्ट ही आहे की श्री विष्णू योग निद्रेत जातात. हे 4 महिने ते योग निद्रेमध्ये असतात. कधी? या चातुर्मासात, म्हणजे आषाढीपासून ते आपल्या कार्तिकी एकादशी, वैकुंठ चतुर्दशीपर्यंत. मग आता योग निद्रेत विष्णू जातात, मग आता आपल्याला कोण सांभाळणार? मग हा सगळ्या 4 महिन्याचा जो कारभार आहे, जे ऑपरेशन्स डिपार्टमेंट आहे आपलं, ते ऑपरेशन्स डिपार्टमेंट सांभाळण्याचं काम मग महादेवांकडे जातं. अच्छा. म्हणून वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असं तुम्ही ऐकलं वाचलं असेल की हरिहर भेट होते. म्हणजे काय होतं की आषाढीपासून विष्णुदेव जातात योगनिद्रेत, सगळा आपला हँडओव्हर देतात कामाचा महादेवांकडे आणि सांगतात की आता हे 4 महिने हे जग सांभाळायचं काम आता देवा तुम्ही सांभाळा. आणि म्हणून मग आपण श्रावणामध्ये देवाला श्रावणी सोमवारचं व्रत करतो, किंवा काही जण 16 सोमवार सुरू करतात, मग शंकराला आपण शिवामूठ वाहतो. मग हा सगळा 4 महिन्याचा काळ की ज्याच्यामध्ये विष्णू आपले देव, तर जसं आई वडील गावाला गेल्यानंतर मोठे बहीण भाऊ सांभाळतात की नाही आपल्याला, त्याप्रमाणे हा सगळा पिरियड असतो. मग देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी की देव योगनिद्रेत आहेत, पण देवा मी तू सांगितलेले सगळे नियम पाळतोय, माझं तू जे काही मला इन्स्ट्रक्शन्स दिलेत किंवा डूज अँड डोंट्स जे दिलेत ते मी सगळे पाळतोय, सांभाळतोय, मला आठवण आहे, हे देवापर्यंत पोहोचावं, याच्यासाठी हा चातुर्मासाचा पूजा अर्चेचा काळ असतो. अच्छा. सो हे त्यामागचं महत्व आहे.
आता नक्कीच लोकांना जो प्रश्न पडला आहे तो मला तुम्हाला विचारावंसं वाटेल, की मग विष्णू सहस्त्रनाम अ, वाचलंच पाहिजे, ते पाठ पाहिजे, त्याचं पठण केलं पाहिजे का फक्त ऐकल्याने पण त्याला काय फलप्राप्ती म्हणूयात किंवा मग त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात? नक्कीच. ह्याच्यासाठी ना मी उदाहरणाचे काही श्लोक नंतर सांगते हं, हं. आणि त्यामागची थोडी माहिती सांगते. कारण श्लोक सांगितले तर तुम्हाला लक्षात येईल. मला अनेक जण म्हणतात, कारण आता अनेक वर्षांपासून शिकवते, खूप जणांनी शिकले आपल्याकडे. हं, हं. मला म्हणतात, की मॅडम पाठ होत नाही. कारण 1008 नावं आहेत ना, म्हणजे 108 श्लोक आहेत हां. आणि शेवटचा जो श्लोक आहे तो आपण 3दा म्हणतो. म्हणजे टोटल झाले 111 श्लोक. हं. तर मॅडम पाठ होत नाही आमचं विष्णू सहस्त्रनाम. मग काय करायचं? तर विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पाठांतर करायलाच हवं असं नाही. अच्छा. आयुष्य स्पर्धा नाही आहे. तुमची धार्मिक उपासना स्पर्धा नाही आहे. आपल्याला कुठेही पहिला नंबर मिळवून बक्षीस मिळवायचं नाही आहे, की माझं विष्णू सहस्त्रनाम पाठ झालं. हं. ते समजून घेत, त्यातला अर्थ लक्षात घेत घेत तो आपल्या आयुष्यात, आपल्या मेंदूत, आपल्या विचारसरणीत तो एकत्रित भिनवत भिनवत आपल्याला विष्णू सहस्त्रनाम रोज जगायचं आहे. बरं. हां, त्यामुळे पहिली गोष्ट पाठांतर करण्याची गरज नाही. झालंच तुमचं जो योग आला, तुमच्याकडे स्मरणशक्ती छान आहे, ग्रास्पिंग पॉवर छान आहे, फोकस्ड आहात तुम्ही, तर तुमचं चांगलं पाठ होईल. हं. दुसरं तुम्ही म्हणालात तसं मगाशी पण तुम्ही विचारलात, की वयोगट. हां. काही स्तोत्र अशी आहेत, की जी त्या वयोगटात म्हणणं उचित ठरतं. बरं. है ना? जसं शुभं करोति कल्याणम आपण लहान मुलांना शिकवतो, प्रणम्य शिरसा देवम आपण लहान मुलांना शिकवतो, कारण ते बेसिक स्तोत्र आहेत. त्याच्यामध्ये संस्कृत फार क्लिष्ट नाही आहे हं. किंवा त्याच्यात साधी सोपी कळेल अशी नावं आहेत. हं. लहान मुलांच्या बुद्धीला जी शक्ती, प्रत्येक स्तोत्रातून एक शक्ती निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते. बरं. हां, ह्याचं एक उदाहरण देते मी. आपण सगळेजण कुठेतरी गणपतीला, आपल्याकडे घरी तरी गणपती असतात किंवा आपण कोणाकडे जातो, असं अनुभवलंय का, की आरती चालू आहे तासाभराची आणि मध्येच जांभई आली? हो. है ना? आपल्याला असं वाटतं, अरे घालीन लोटांगण चालू आहे, सगळे आरती म्हणून मला जांभई का येते अशी? हां, हां. ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे. तुमच्यामध्ये जे काही निगेटिव्ह आहे, कारण ताण असतो ना आपल्याकडे. जर घरी गणपती आले तर एक असतं, की अरे नाही नाही, सगळं नीटनेटकं व्हायला पाहिजे, करेक्ट. कुठे काही चुकायला नको, किंवा जे आले गेलेले आहेत त्यांचं सगळं नीट सरबराई व्हायला पाहिजे. सो एकंदरीत जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते त्या उपासनेतून, इव्हन घालीन लोटांगण किंवा मंत्रपुष्पांजली म्हणताना. म्हणून मग ते मध्येच जांभई येते किंवा असं झोप आल्यासारखं झोपायला होतं. अर्थ होतं. सांगण्याचा उद्देश हा, की प्रत्येक स्तोत्र, मंत्र, आरतीची एक ऊर्जा असते, ती त्या वयोगटाला साजेशी असते. ओके. म्हणून लहान मुलांना ही आहे. दुसरं शिवतांडव स्तोत्र आहे. शिवतांडव स्तोत्रामध्ये काय आहे, की शिव आणि पार्वती यांच्या संबंधांचं, म्हणजे पती पत्नी या संबंधाचं, त्याच्यानंतर शिवाचं रूप कसं आहे, कसं आहे शिवाचं रूप, की एकतर विष प्यायलेत ना, त्याच्यामुळे कंठ निळा आहे, त्याच्यानंतर कवट्यांची माळ घातली आहे. मग हे आपण लहान मुलांना नाही सांगू शकत, ते ऐकता ऐकता त्यांना भीती वाटते. सो हा एक वेगळा वयोगट आहे. करेक्ट. पण विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते लहान बालवयोगटापासून ते मोठ्यांपर्यंत, म्हणजे आपल्याकडे वयवर्ष अगदी 8, 9 ते 80, 85, 90 पर्यंत सगळे उपासक येतात, की ज्यांना विष्णू सहस्त्रनाम शिकायला आवडतं. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर वयोगट आहे का? अजिबात नाहीये. फक्त हळू शांतपणे शिकायचं. अच्छा. कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे म्हणून जर शिकलात तर तेवढ्या वेळापुरता शिकाल, पण मग नंतर विसरायला होईल. मग आपण काय म्हणतो, नाही नाही मी खूप प्रयत्न केला पण ना मला लक्षात राहत नाही, मला विसरायला होतं, कारण तुमचा फोकस वेगळा आहे ना, तुमचं ते ध्येय वेगळं आहे. करेक्ट. सो सगळे म्हणू शकतात, फक्त स्तोत्राचा उच्चार लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. आता आपल्याकडे असे अनेक जण येतात की शाळा फार नाही शिकली आहेत, किंवा की 80-85 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक, की शाळा आधी सोडली किंवा खूप वर्ष झाली शिक्षण होऊन, मॅडम संस्कृत येत नाही, मग काय करायचं आम्ही? मग त्याच्यासाठी जे संस्कृत शब्द सगळे आहेत त्याची फोड करून देते मी. बर. है ना? म्हणजे एक मोठा शब्द आहे सिद्ध्यर्थ. सिद्ध्यर्थ, मग सिद्धी आणि अर्थ. मग सिद्धी अर्थ हे 2 शब्द तुम्ही बोलू शकता, कारण ते तुम्हाला मराठीतले वाटतात. मग हे जे 108 श्लोक आहेत त्याची जेव्हा तुम्ही आपल्याकडे शिकता, मग मी तुम्हाला त्याची पूर्ण सगळी शब्दांची फोड लिहून देते. त्यामुळे कोणी आजी आजोबा असू देत किंवा अगदी इंग्लिश मिडियमची 10-12 वर्षाची मुलं असू देत, त्यांना ते वाचता येतं, कारण दिसायला मराठी दिसतं ते. करेक्ट. पण मग याचे फायदे काय आहेत? म्हणजे विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने, पठण केल्याने किंवा ऐकल्याने, यूथला म्हणा किंवा
वयोगट 40 असेल, 40चा पुढचा असेल, हो. त्यांना फायदे काय होतात? अ, फायदे सांगते, ह्याच्या आधी ना एक गंमत सांगते. कारण मी आता काल परवाच कुठेतरी वाचलं आणि अर्थात असे व्ह्यूज पण असतात की तुम्ही वाचली असेल अशी एखादी पोस्ट वगैरे की मार्गशीर्षातले लक्ष्मी व्रत करतात. काय उपयोग आहे बरं आत्ताच्या काळात ते लक्ष्मी व्रत करून? हां. आता ती लक्ष्मी व्रताची जी कहाणी आहे त्याच्यात काय सांगितलं की 3 गुरुवार त्या श्यामबालीने व्रत केलं, मग 4थ्या गुरुवारी तिचं लग्न होतं. हं. मग आता होईल का असं क्विक एवढं? बरं, सत्यनारायण पूजेबद्दल पण अनेक तर्कवितर्क असतात. आता आपण खूप ऐकतो की आता काय ते सत्यनारायण करून काय फायदा आहे? बरं, तिथं आता मागच्याच काही शतकातली गोष्ट वाटते, मग ती जुनी गोष्ट कशी असू शकेल? किंवा संतोषी मातेचं व्रत. हं. मग हे सगळे जण जर असं व्रत करतात तर मग सगळे श्रीमंत का नाही आहेत? बरोबर. है ना, हा प्रश्न पडतो. आणि मग कोणालाच वैधव्य आलं नसतं जर प्रत्येक स्त्रीने हे व्रत करून तिला सौभाग्य प्राप्ती झाली असती, तर कोणीच गरीब नसतं किंवा कोणालाच वैधव्य प्राप्त आलं नसतं. तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते, पण त्याच्या आधी हा एक मुद्दा क्लिअर करते की समजा 10वीची परीक्षा, 10वी-12वीची परीक्षा आहे, उद्या बोर्डाची एक्झाम आहे. आज अभ्यास करून बोर्डात येणार का आपण? नाही येणार. समजा 8 दिवस आधीपासून अभ्यास केला की आता समजा आता आजची तारीख 18 आहे, 18 जून तारीख आहे, 1 जुलैपासून परीक्षा आहे, एक 10-12 दिवस आहेत. मग येईल का 10-12 दिवसाच्या अभ्यासाने मी बोर्डामध्ये? मला वर्षभर अभ्यास करावा लागेल, है ना. म्हणजे 10वीचं वर्ष सुरू व्हायच्या पहिल्या दिवसापासून मला खूप वाचावं लागेल. तेव्हा कुठे मार्चमध्ये जी परीक्षा येईल त्यावेळेला मला ते सगळे मुद्दे आठवतील. मग मी सगळं ते नीट पॅरेग्राफ करून छान उत्तरं लिहीन, कारण मी त्याची खूप प्रॅक्टिस केली. विष्णू सहस्त्रनामाचा फायदा काय किंवा सत्यनारायण पूजेचा फायदा काय, ह्याचं उत्तर याच गोष्टीमध्ये आहे की या सगळ्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. पण उपासना महत्वाची, पण सातत्य महत्वाचं. तूप खाल्लं म्हणून लगेच रूप येत नाही, है ना. आत्ता मी फेअर अँड लवली लावून बाहेर गेले तर मी दिवसभर गोरी दिसेन का? मी थोडा वेळ गोरी दिसेन, नंतर माझा मूळ रंग परत येईल. सातत्य 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 ठेवा आणि याचा परिणाम येतो. दुसरा मुद्दा, फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हणून मॅडम कसं काय होईल बरं? त्याच्यामध्ये 1000 नावं आहेत, मग कसं काय माझ्यामध्ये शक्ती येईल? मग काय होईल? जादू आहे का? आपलं ना, आपल्या सगळ्यांचं खूप मागच्या जन्माचं पुण्य आहे की आपल्याला हिंदू धर्मात जन्म मिळाला. कारण या हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे ही जी सगळी उपासना आहेत, ही जी सगळी स्तोत्र आहेत, कोणी लिहिली आहेत? कवीचं नाव माहिती आपल्याला? नाही माहिती. आपल्या वेदपुराणात आधीपासून तंत्रोक्त आहेत ती. काही स्तोत्र जी आहेत ती शंकराचार्यांनी लिहिलेली आहेत, अनेकांची आपल्याला नावं माहिती असतात, पण ही जी सगळी स्तोत्र ही तंत्रोक्त आहेत. तर आता ह्याचा फायदा असा की या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा आहे. अच्छा. ती ऊर्जा आपल्याला कशी मिळेल? आपोआप मिळेल का? त्याचंही उदाहरण देते. समजा तुम्ही चाललायत रस्त्यामध्ये, धक्का लागतो पटकन कोणाचा तरी, आणि त्या धक्का ज्याला लागला त्याला त्रास झाला, मग त्याने एखादा असभ्य शब्द तुम्हाला बोलला तर तुम्हाला राग येईल की अरे चुकून लागला ना, तुमची एनर्जी वाढली. आजूबाजूचे लोक सांगतात ना, अरे तो बोलला सोडून दे ना, कशाला एवढं मनावर घेतो, पण तो शब्द लागतो. त्याच्यामुळे तुमचं मूड स्विंग्स होतात, तुम्हाला राग येतो, तुमची मनस्थिती बिघडते. कुठे ट्रेनमध्ये वाद झाला, रस्त्यात वाद झाला, किंवा घरातून निघताना आईने सांगितलं बाळा नीट जा, नीट प्रवास कर, खाऊन घ्या. कितीही उद्विग्न मनस्थिती असली तरी बरं वाटतं. किंवा दिवसभरात आईला फोन झाला नाही आणि कधीतरी फोन केला, आई बाबा कोणी आपली जवळची व्यक्ती, आणि चांगलं छान बोलली की आपल्याला छान वाटतं. बरोबर. दिलंय का काही छान वाटणारी वस्तू दिली आहे का? नाही. शब्दातनं ते छान वाटणं आलं किंवा शब्दातनं राग आला, है ना. शब्दाने डिवचतात कोणीतरी तुम्हाला की अवघाच काहीतरी एक शब्द बोलत आणि आपल्याला ट्रिगर करतात. मग ही शक्ती कुठे आहे? शब्दात आहे ती शक्ती, ती तुम्हाला दिसत नाहीये, ती शब्दातनं ऊर्जा आहे. तसाच विष्णू सहस्त्रनामातलाच हा एक श्लोक आहे की शब्दातिग शब्दसह शिशिरा शर्वरी करहा. 1008 नावं आहेत, त्यातली ही 2 नावं आहेत, शब्दातिग शब्दसह. विष्णू म्हणतात ही 1000 नावं घेता ना तुम्ही, त्याच्यामधलं शब्दातिग म्हणजे तुम्ही जे शब्द बोलताय त्या शब्दांमध्ये मी आहे. अच्छा. मी बोलतेय आता, मी समजा हे शब्द लिहिले सगळे, विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचू शकता, अक्षरं वाचू शकता, पण मी जी बोलते, जे मी बोलते, आता तुम्ही इकडे सगळेजण जे ऐकताय
किंवा हे पॉडकास्ट ऐकल्यानंतर जे कोणी नंतर ऐकतील, व्हिडिओ बंद केला तरी त्याच्यानंतर त्यांना थोडं थोडं काहीतरी आठवत राहील. शब्द तर माझे संपले आहेत, मी तर बोलून व्हिडिओ संपलाय आपला. बरोबर. मग ही शक्ती, ही ऊर्जा ही आपल्या मेंदूत येते. कमिंग बॅक टू युअर पॉईंट, विष्णू सहस्त्रनामातली जी 1000 नावं आहेत त्यातले काही श्लोक मी आवर्जून सांगते. तुम्हाला स्क्रीनवर दिसतील पण, कारण मी बोलले तर तुम्हाला लक्षात येणार नाही. तर हे सगळे शब्द म्हणताना त्या शब्दातली सगळी ऊर्जा, सगळी शक्ती आपल्यामध्ये येते. जसं कोणी अपशब्द बोलल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं, किंवा कोणी असं छान डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला की शांत वाटतं. तसं हे शब्द बोलल्यानंतर इनडायरेक्टली, तुम्हाला माहीत पण नाही पण ऑटोमॅटिकली चेंजेस होत राहतात. कसे होतात, काय होतात, खूप मोठा भाग आहे. कारण या मोठ्या सगळ्या विश्वाचा आपण अगदी कणातला छोटा कण आहे. विश्व कसं चाललंय आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. वी डोंट नो. आपल्याला फक्त माहिती आहे सूर्य दिसतोय, चंद्र दिसतोय आणि रात्र होते, सकाळ होते, बाकी आपण बघायला गेलेलो नाहीये. सो ते इंटरनल मायन्यूट चेंजेस कसे होतात हे तुमच्या माझ्या बियॉन्ड इमॅजिनेशन आहे, आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे, पण ते होतात. आणि कसे होतात तर ते तुम्ही उपासना करा. तुम्ही जेवढं रोज म्हणाल. बघा काही लोक असे असतात की ज्यांना बघितल्यानंतर तुम्हाला शांत वाटतं, किंवा बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं अरे यांचा ऑरा काय छान आहे, किती पॉझिटिव्ह आहे. तो मेकअपने येतो का? नाही, तो त्यांच्या विचारांनी येतो, तो त्यांच्या व्हायब्रेशन्सनी येतो. काही लोक शांत, बघा प्रत्येक कुटुंबामध्ये पण एक व्यक्ती असते की त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर आपल्याला वाटतं यांना सांगितलं ना माझा प्रॉब्लेम की आता सॉल्व्ह होईल. करेक्ट. किंवा ही व्यक्ती आहे ना आपल्याला आश्वस्त वाटते. आणि काही व्यक्ती आपल्याला वाटतं नको, आल्या नाहीत तरी चालतील किंवा भेटल्या नाहीत तरी चालतील. मग कोणाचा फोन आला, आई सांगते बोलतो का हिच्याशी? नाही तू सांग मी घरी नाही आहे. आपल्याला तो ऑरा नको असतो, ते वाईब्स नको असतात. मग हे वाईब्स चांगले आपल्याला करायचे आहेत. कशामुळे? विष्णू सहस्त्र श्लोकांमुळे. आणि ऑब्व्हियसली नॉट फक्त विष्णू सहस्त्र नामच नाही, इतरही स्तोत्र श्लोक जे तुम्ही म्हणताय ते. पण विष्णू सहस्त्रनाम जसं मी मगाशी म्हटलं की टॉनिक आहे, त्यामुळे याचा परिणाम नक्कीच तुम्हाला जास्त चांगला तुमच्या एकंदरीत बुद्धिमत्तेवरती, व्यक्तिमत्वावरती नक्की दिसून येईल. काही श्लोक सांगते. वेद्यो वैद्य सदा योगी वीरहा माधवो मधु अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबला महाबुद्धी महावीर्यो महाशक्ती महाद्युती अनिर्देश वपु श्रीमान अमेयात्मा महाद्रिधुक. वेद्यो वैद्य सदायोगी म्हणजे देवाला आपण सांगतो, जेव्हा तुम्ही हे स्तोत्र श्लोक हे सगळे शब्द म्हणताना देवाला तुम्ही मेसेज देताय, एक निरोप देताय, एक कम्युनिकेशन आहे. फक्त संस्कृत नीट माहीत नसल्यामुळे किंवा त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण काय बोलतोय. ह्याच्यात आपण सांगतोय देवाला की देवा तूच माझा वैद्य, तूच माझा डॉक्टर. आता मी तुझ्याकडे आलोय, आता माझ्या समस्येवरती जी काही तुला उपाययोजना करायची आहे, जो काही तोडगा द्यायचा आहे, आता मी तुझ्याकडे आलो. आता यातनं मार्ग कसा दाखवायचा ते तू बघ. वेद्यो वैद्य सदायोगी वीर हा माधवो अतींद्रियो महामायो महबलो महोत्साह. अतींद्रिय देवाला म्हणतोय, देवा माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं दिसतंय, तुला कळतंय की माझ्या मनात काय चाललंय, माझे त्रास, माझ्या चिंता माझ्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीलाही कळत नाही. किंवा जी व्यक्ती म्हणते की अरे मी तुला खूप समजून घेऊ शकते किंवा मला कळतंय तुला काय म्हणायचंय, त्या व्यक्तीलाही नाही कळत. पण आत्ता माझ्या मनात काय चाललंय हे तुला बरोबर कळतंय. त्यामुळे मी आत्ता शरण आलोय तुला. तू माझ्या या सगळ्या संकटांचा किंवा सगळ्या या प्रॉब्लेममधून मला बाहेर काढ, या सगळ्या संकटांचा तू विनाश कर, असं आपण देवाला इथे निरोप देतोय. आणि पुढच्या श्लोकात आपण काय सांगितलं की महोत्साहो महाबला. सकाळी उठतो आपण, आपल्या डोक्यात खूप कामं असतात ना की अरे आज हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. कधीतरी असं होतं की अरे काहीच नाही करावं असं वाटत आपल्याला, वाटतं इथेच बसून उठूच नाही आपण, है ना. काही रविवार असतात बघा, रविवार सुट्टीचा जर वार असेल तर काही रविवार आपण खूप उठतो, छान मस्त सगळी 10 कामं लिहिली असतील लिस्टमध्ये, आपण 20 करतो. काही रविवार असतात की आपण उठतच नाही. मग आपल्याला वाटतं की अरे काय मला बरं नाही वाटत आहे का, माझं आयुष्यच खराब चाललंय, किंवा फार आयुष्य खराब नाही झालंय तुमचं. युअर बॉडी नीड्स रेस्ट, युअर माइंड नीड्स रेस्ट. करेक्ट. पण आपलं ब्रिंगिंग अप असं झालेलं असतं ना की जर आपण एखादा भरपूर काम करणारा माणूस एखाद्या दिवशी काम केलं नाही तर त्याला वाटतं आपण आजारी होतो की आपण आळशी झालोय. इट इज नॉट लाईक दॅट. एक इंग्लिशमध्ये चांगला शब्द आहे, त्याला म्हणतात रिज्युविनेट.
है ना. रिज्युविनेट म्हणजे आपण खूप काम करतो ना. आता समजा इकडनं मला 4 पावलं पुढे चालायचं आहे, पण जर माझ्याकडे शक्ती नसेल तर मी इथून तिथेही नाही जाऊ शकत. कधी होतं हे असं, एखादा आजारी माणूस असतो ना, खूप दिवस आजारी पडला, मग त्याच्यानंतर त्याचा पहिला दिवस असतो ऑफिसचा, शाळेचा, मग त्याला पहिल्या दिवशी असं वाटतं नाही अजून एक दिवस सुट्टी घ्यावी का, मला अजून अस्वस्थ वाटते का. तो माणूस बरा झालाय पण ती मेंटल एनर्जी कमी झाली आहे त्याची, म्हणून त्याला ती 2 पावलं चालता येत नाही. म्हणून या सगळ्या श्लोकांमधून वेदोवेद महायोगी याच्यातून आपण देवाला सांगतोय की देवा मला शक्ती दे, मला ताकद दे. वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविद कवी असा एक श्लोक आहे. अजून एक श्लोक आहे ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः. ही जी सगळी रचना आहे ना 1000 नावाची, ही सगळी रचना अशी आहे की तुमची पूर्ण बॉडी ह्याच्यामध्ये वापरली जाईल. जसं वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविद कवी, हा श्लोक म्हणताना तुमचा फक्त एवढा भाग हलतो. आता म्हणून बघा, वेदो वेद विदव्यंगो, फक्त ओठ, दात, जबडा एवढी हालचाल होईल. महोत्साहो महाबलो हे शब्द म्हणताना तुमच्या ते विसर्ग असतात ना, 2 विसर्ग म्हणजे मराठी मीडियमच्या मुलांना 2 डॉट जे काढतो, हे उच्चार काढताना तुमची छातीतून शक्ती बाहेर पडते. अजून एक यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञ, हा शब्द म्हणताना तुमचा कंठ वापरला जातो. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा, ब्रह्म म्हणून बघा आता मनातल्या मनात ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा, ब्र म्हणतानाच तुमचे हे वाइब्स इथून इथे जातात. तुमची बॉडी पूर्ण नॉर्मल असते. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः. ओनली धिस पार्ट इज यूज ऑक्युपाइड. होतं काय की हे स्तोत्रातले हे सगळे श्लोक म्हणताना, जे विसर्गवाले श्लोक आहेत ते म्हणताना तुमचं पोट, यकृत, आतडं, रक्तवाहिन्या हे सगळं वापरलं जातं. इथपासून आपण म्हणतो ना बेंबीच्या देठापासून, अरे तुला समजावतोय मी, व्हॉट डज इट मीन, की तुम्हाला मनापासून कळकळीने सांगतो. सो हे सगळे श्लोक म्हणताना तुमची अर्ध्यापेक्षा जास्त बॉडी वापरली जाते, तुमचं रक्त वापरलं जातं इथून ते इथपर्यंत. आणि म्हणून याचा परिणाम हा होतो, जसा तुमचा प्रश्न होता की परिणाम काय होतो, रिज्युविनेट होता, तुमची शक्ती पुन्हा पुनरुज्जीवित होते, कंटाळा जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नवशिके असाल, जर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणता मॅडम म्हणायला काय जमणार नाही मला ऐकणं, ठीक आहे ऐका, यूट्यूबवरती माझ्याही आवाजात रेकॉर्ड केलेलं आहे. साधारणपणे नवीन माणसाला विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हणायला 23 ते 24 मिनटं लागतात. टू बी व्हेरी स्पेसिफिक, प्रिसाइजली 23-24 मिनटं. तुम्ही जेव्हा प्रो होता की शब्द आता मला पाठ आहेत सगळे, आता मला काही प्रॉब्लेम नाही, मग बघा विष्णू सहस्त्रनामाचेच यूट्यूबवरती तुम्हाला 12 मिनिटाचे व्हर्जन्स दिसतील. सो दोज हु आर प्रो त्यांना 12 मिनिटात म्हणता येतं, जे नवीन आहेत, जे न्यू कमर आहेत त्यांना 24-25 मिनटं लागतात. सांगण्याचा उद्देश की जेव्हा 24 मिनटं मी आत्ता इकडे बसून हे काय करतायत ते काय करतात काही विचार न करता मी जेव्हा स्तोत्र म्हणते, त्यावेळेला मी माझ्या मेंदूचा स्विच ऑफ करते इतर जगासाठी, आणि 20 मिनटं मी फक्त ते श्लोक म्हणते. काय होतं त्याच्यामुळे, जे आधीचे निगेटिव्ह विचार आहेत ते दूर झालेत. करेक्ट. एकटे असतो ना आपण, हे कधी म्हणणार तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा स्तोत्र मंत्र कधी म्हणणार, जेव्हा तुम्हाला मी टाईम असेल तेव्हा, जेव्हा तुम्ही मित्रमंडळींबरोबर असाल तेव्हा म्हणू का आपण हे थांब रे जरा तू बस तिथे कॉर्नर, तू नाक्यावर जा, मी ते उभारून विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. यू विल नेव्हर डू दॅट. जेव्हा तुमचा मी टाईम आहे, अलोन टाईम आहे, जेव्हा तुम्ही एकटे आहात तेव्हाच तुम्ही तुमची उपासना कराल. किंवा लग्नाला गेलायत, पार्टीला गेलायत, हां भरपूर नातेवाईक गर्दी, आणि तुम्ही म्हणाल नाही 7 वाजले आता मी विष्णू सहस्त्रनाम म्हणायला बसतो, तुम्ही नाही बसणार. सो जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही म्हणता, आणि 99.99% वेळेला जेव्हा तुम्ही एकटे असता त्यावेळा अनफॉर्च्युनेटली फक्त आपण नकारात्मकच विचार करतो. दिस इज रियालिटी. ट्रू. तुम्ही 10वी-12वी तुमचं शिक्षण असू दे, तुम्ही अशिक्षित असा, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असा, तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही कोणीही असा, जेव्हा तुमचा एकदम अलोन आयसोलेटेड मी टाईम आहे, 1% सोडून दिलं आहे मी, 99% वेळेला आपण फक्त चिंता करतो, काळजी करतो. आपण एकतर भूतकाळाचा विचार करतो की अरे मागे का मी एवढं उशिरा
प्रोफेशनला सुरुवात केली, आधी केलं असतं किती बरं झालं असतं. तेव्हा मला कोणी सांगण्यासारखं नव्हतं ना, किंवा तेव्हा मी हे केलं नसतं तर किती बरं झालं असतं. असं आपण पास्ट लाईफमध्ये जातो किंवा आपण फ्युचरमध्ये जातो, की अरे आता इथपर्यंत तर ठीक आहे, पुढे काय होईल, कसं होईल. वर्तमान काळात जगायचं आपण विसरून जातो. काय होतं त्याच्यामुळे शक्ती कमी होते. म्हणून जेव्हा तुम्ही उपासना करता त्यावेळी हे सगळे स्विच ऑफ करून टाकतं तुमचे विचार, आणि तेवढा वेळ फक्त तुम्ही म्हणता. तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही इथे स्टुडिओमधले किंवा घरी तुम्ही जे ऐकताय, तुम्ही हा अनुभव घेतला असेल की जेव्हा 20-25 मिनिटानंतर आपण एखादी कहाणी वाचून उठतो, पोथी वाचून उठतो, तेव्हा थकायला होतं, दमायला होतं. का माती उचलली आहे का, काय काम केलं आहे का आपण. कंटिन्युअस 20-25-30 मिनटं बसून एकचित्ताने तुम्ही मन तन धन अर्पण करून तुम्ही ती उपासना केली आहे. सो तुमचं मन रिज्युविनेट झालंय है ना, पुन्हा नवीन सुरुवात होते ना. जेव्हा जन्माचा काळ असतो, नवनिर्मितीचा जो काळ आहे तो त्रासदायकच असतो. म्हणून 20 मिनिटानंतर, अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही किंवा आई किंवा जे कोणी ज्येष्ठ असतील उठतात, तेव्हा तुम्हाला वाटायला अरे नाही गुडघे दुखायला लागले, अरे पायाला मुंगे आले, अरे जांभई आले, अरे नाही जरा दमतो. सो दिस इज अ गुड साईन. हे तुम्ही आजारी आहात म्हणून नाही, तुमचं सगळं टॉक्सिक जे विचार आहेत ते दूर होतात, कारण तुम्हाला ब्रेक मिळाला आहे ना त्या सगळ्या आधीच्या विचारांपासून, आणि मग तुम्ही नवीन विचार करताय. हा फायदा. हे जर विचार करा, 1 दिवसाच्या पठणाने जर तुम्हाला हे झालंय. विष्णू सहस्त्रनाम आपल्याकडे शिकायला जे येतात, मी त्यांना ओपन एक चॅलेंज असं नाही म्हणता येणार, चॅलेंज खूप चुकीचा शब्द आहे, पण मी त्यांना एक सांगते मार्ग उपाय म्हणून, की तुम्ही 3 महिने हे स्तोत्र म्हणा, ऐका. ज्यांना खरोखर म्हणता येत नाही आहे किंवा वेळ नाही आहे, कारण आहेत ना काही आपल्या महिला वर्ग आहेत की खूप जॉईंट फॅमिली आहे आणि मग तेवढं स्वातंत्र्य नसतं. मग तुम्ही ऐका, काहीच हरकत नाही, कानाला हेडफोन लावा, ऐका. आत्ताचे तुम्ही आणि 3 महिन्यानंतरचे तुम्ही, याच्यात जमीन अस्मानाचा फरक असणार. आणि हा ओपन माझा शब्द आहे इथे, कारण हे स्तोत्र मी लिहिलेलं नाही आहे. हे कुठे आतापर्यंत विष्णू सहस्त्रनामाची 100पेक्षा जास्त निरूपणं केली, अनेकांना शिकवलं. हे निरूपण करत असताना माझ्याकडे कुठलीही स्क्रिप्ट लिहिलेली नसते, है ना. संकेतानुसार जे जे त्या वेळीचे ऑडियन्स असतात, आता अगदी खेडोपाड्यापासून शहरापर्यंत परदेशी स्थायिक पण नागरिक आहेत, त्यांच्या पुढेही आपण निरूपण करतो. त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे संकेताने माझ्यापर्यंत जे पोचतं, ती उदाहरणं मी देते, आणि त्या उदाहरणावरून मी ठामपणे सांगते की मंडळींनो, खरंच ही उपासना तुम्ही तुमच्या आयुष्यात आणा. विष्णू सहस्त्रनाम म्हणा, आत्ताचे तुम्ही आणि 3 महिन्यानंतरचे तुम्ही, ह्याच्यात 100% जमीन आसमानाचा फरक असेलच. हा माझा शब्द. वा मॅम, तुम्ही एवढं सिम्पल आणि सोप्या भाषेत सांगताय की ते पटकन गोष्टी कनेक्ट होतात, आणि विथ उदाहरणं तुम्ही सांगताय, त्यामुळे लवकर ग्रास्प करायला पण ते इझी जात आहे. पुढे जाताना मला हेच विचारावंसं वाटेल की काही मिथ्स आहेत, सो ते तुम्ही आम्हाला करेक्ट करून सांगा. की बरेच लोक असं म्हणतात की विष्णू सहस्त्रनाम रात्री पठण करावं किंवा वाचावं, ते पण जर जमलं तर रात्री 12 वाजता 12च्या ठोक्याला वगैरे जर केलं तर खूप चांगलं असतं. तर हे खरं आहे का? नक्कीच. काही स्तोत्र आहेत ना की ती त्या काळी म्हणायची स्तोत्र आहेत. जसं आपल्याकडे आता खेडोपाडी तर अजूनही रोज न चुकता देवाची पूजा केली जाते, पण शहरी भागामध्ये किंवा आपले जे परदेशस्थ बंधू भगिनी आहेत तिथे रोज देवाची पूजा करणंही शक्य होत नाही, कारण आपण घरीच नसतो, आपण सकाळी जातो, रात्री येतो. पण अजूनही ज्यांच्याकडे आधीची पिढी आहे, देवाची पूजा होते, त्यांना ते असं नेहमी म्हणत की अरे 12 वाजता पूजा नाही करायची, 12-1 वाजता, कारण ती देवाच्या नैवेद्याची वेळ आहे, है ना. देवाचं कार्य, देव झोपत नाही दुपारी, पण ती देवाची कार्यकालाची वेळ आहे. सो सूर्योदय किंवा सूर्यास्त, त्या अनुषंगाने स्तोत्र अशी आहेत की जी एक तर सूर्योदयाला म्हणावी, तसं श्रीसूक्त आहे, देवी सूक्त आहे, गणपतीची स्तोत्र आहेत, ती सकाळी म्हणा. संध्याकाळी म्हणायची स्तोत्र कुठली आहे तर तुम्ही नवग्रह स्तोत्र म्हणा, किंवा देवीचंच महिषासूरमर्दिनी स्तोत्र. महिषासूरमर्दिनी स्तोत्र ही ठिकठिकाणी जाऊन आपण त्याचं निरूपण करतो. दत्त 12 वाजताचा जो उल्लेख तुम्ही केलात,
12 वाजता जे म्हणायचं स्तोत्र आहे ना, ते व्यंकटेश स्तोत्र आहे, अच्छा. की रात्री 3 दिवस रात्री सलग रात्री 12 वाजता स्नान करून तसंच ओले त्याने 3 दिवस सलग व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणायचं. 3 दिवस मध्यरात्री तुम्हाला फलप्राप्ती किंवा सकारात्मक तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतात व्यंकटेश स्तोत्राच्या बाबतीत. पण एकंदरीतच दत्त संप्रदायातली ती स्तोत्र आहेत. हां, म्हणजे आपण आता खूप स्तोत्र आपल्या वर्गामध्ये शिकवतो. शिव संप्रदाय, गणपती, देवी संप्रदाय, विष्णूंची पण वराह स्तोत्र आहेत, नृसिंह स्तोत्र आहे, पुरुष सूक्त आहे. विष्णू सहस्त्रनाम हे असं टॉनिक असल्यामुळे असं आहे की ते दिवसभरातल्या कुठल्याही वेळी आपण म्हणू शकतो. अच्छा. है ना. म्हणून सत्यनारायणाची पूजा आपण सकाळी 8 वाजता केली, 9 वाजता केली, 12 वाजताही करतात, संध्याकाळच्या वेळेलाही करतात. कधीही विष्णूंचीच पूजा असते ती. सो विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा दिवसाचा कुठलाही कालावधी नाही, कारण त्याचीही 1000 नावं आहेत. त्यातल्या 1000 नावांची शक्ती आपल्याला रोज दिवसभरात प्रत्येक मिनिटाला लागत असते. आनंदो नंदनो कंदहा असा 2 शब्दांचा एक श्लोक आहे की जो म्हटल्यानंतर आपल्याला आनंद निर्मिती होते, किंवा म्हणतात ना, आता सायन्स भाषेत आपण बरंच काही म्हणत असतो की ते हार्मोन्स वाढतात की ज्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहता. तर आपल्याला ते हार्मोन्स वाढवण्यासाठी वेगळं कुठली औषधं घ्यायची गरज नाही, आपल्याकडे हे श्लोकच आहेत. म्हणून विष्णू सहस्त्रनामाचा असा स्पेसिफिक कुठलाही काळ नाही आहे. फक्त एक नियम आहे की तो नियम म्हणजे अर्धवट म्हणून उठायचं नाही. अच्छा. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही आता म्हणायला घेतलंय, तुम्हाला वाटते माझं दुपारी जेवण झालंय, आता मला अस्वस्थ वाटते, म्हणा, जेवण झाल्यावर म्हणा. असं काहीच नाही की उपास करा किंवा जेवायच्या आधीच म्हणा. अर्थात शुचिरभूत राहून ही उपासना करायची आहे, कुठल्याही वेळी म्हणा. फक्त नियम असा की एकदा बसल्यानंतर आजूबाजूला लोक चालले, मग त्याचा फोन आला, मग तो काय बोलतोय फोनवर, मग कान तिकडे गेले. दरवाजावर कोणीतरी आलं, बेल वाजली, अरे बघ रे कोण आहे, तो श्लोक इथे अर्धवट राहिला, मग ती उपासना आपली भंग होते. किंवा अरे कुकरच्या शिट्ट्या किती झाल्यात बघ रे, गॅस बंद कर, मग ती उपासना भंग होते. नियम हा फक्त विष्णू सहस्त्रनामाच्या बाबतीतच नाही, पण कुठल्याही स्तोत्राच्या बाबतीत, उपासनेच्या बाबतीत. तुम्ही देवाची आरती जरी म्हटली, मी अनेक घरांमध्ये बघते की आरती सुरू असताना खेळीमेळीचं वातावरण नक्कीच असावं, पण ती आरती अर्धी तोडून आजूबाजूला हास्य विनोद करणं किंवा मध्येच काहीतरी व्यावहारिक संभाषण करणं, त्याच्यामुळे तो खंड पडतो. पाप लागत नाही, पण मध्ये तुम्हाला सुरुवातीपासून पुन्हा म्हणणं गरजेचं असतं. वेगळा नियम नाहीये, पण तुम्ही विचार करा ना की आता समजा मी तुमच्याशी बोलतेय, हा, तुम्ही मला काहीतरी महत्वाचं सांगताय आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करून मी जर का यांच्याशी बोलायला सुरुवात केली, सो यू विल फील निग्लेक्टेड. तुम्हाला वाटेल की अरे मी मॅडम तुम्हाला भेटायला आलोय, मला 2 मिनिटं तरी वेळ द्या. मग जर माणसासारख्या माणसाला की जो तुमचा अगदी जीवाभावाचा सखा आहे त्याचा जर अपमान होऊ शकतो, मग देवाचा अपमान होऊ नये आपल्याकडून. याच्यासाठी नियम फक्त हा आहे, कधीही बसा, शांत शुचिरभूत होऊन बसा, फक्त मध्ये उठायचं नाही. आणि काहीही झालं जगामध्ये तरी तिथे दुर्लक्ष करून ती 20 मिनिटं 23 मिनिटं जी काही आहेत ती फक्त देवाला समर्पित करायची. वा वा. पुढे जाताना मला हेच विचारावं असं वाटेल की आता हे तर मी मीच विचारले, पण तुम्ही तर एवढी निरूपणं केली आहेत आणि लोकांनी तुम्हाला बरेच प्रश्न विचारले असणार आहेत त्या बाबतीत. तर असे अजून काही गैरसमज आहेत का इन जनरल स्तोत्रांच्या बाबतीत की लोकांनी ते गैरसमज करून घेतलेत असे? मगाशी म्हटलं तसं आपला हिंदू धर्म आहे ना, हा एकदम खूप पक्का पाया असलेला, गाभा असलेला हा धर्म आहे की जसं मी म्हटलं, प्रत्येक मंत्रात किंवा शब्दामध्ये शक्ती आहे, ती शक्ती आपोआप तुमच्यामध्ये निर्माण होत राहते. त्यामुळे आपल्याकडे जादू, टोणा, चमत्कार हे हिंदू धर्माच्या या वेदशास्त्र पुराणात नाही. हां, जसं रामरक्षेचं उदाहरण देताना मी सांगेन, मीच असं नाही आहेत, पण लहान असल्यापासून आपण मुलांना रामरक्षा शिकवतो, आपल्यालाही पाठ असते. मग आपण म्हणतो की अरे भीती वाटली की रामरक्षा म्हणावी किंवा हनुमानाचं भीमरूपी म्हणावं, पण तरी आमचा स्वभाव असा आहे किंवा तरी काही होत नाही. कसं आहे ना की तुम्हाला मी म्हटलं तसं धर्म उपासना ही स्पर्धा नाही आहे, तुम्हाला ते समजून उमजून मग म्हणायचंय, तर ती सगळी एनर्जी तुमच्यामध्ये लवकर येईल. कळलं नाही तरी त्याचे
जे पडसाद आहे, ते परिणाम आहे, ते तुमच्यावरती येणारच आहेत. हम्म, पण तेवढा जीव मन ओतून अर्थ बघायचा. जसं रामरक्षेतलं आहे की शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. शिरो मे राघव पातु. हा, रामरक्षेत काय सांगितलंय सगळ्यांनी ऐका, लहान मुलांनी ऐका, मोठ्यांनी ऐका. शिरो मे राघव पातु, ह्याच्यात म्हटलंय की हे राघवा, तू माझ्या शिराचं रक्षण कर. मग आता खूप नावं आहेत ना रामाची, मग त्याच्यात राघवच नाव का घेतलंय? तर रघुकुळातला हेड. हम्म, रामाच्या आधीही रघुवंश होता, पण रामाची जी कीर्ती आहे, रामाचा जो पराक्रम आहे, तो त्या आधीच्या वंशजांपेक्षा मोठा होता, म्हणून त्याला राघव म्हटलं. आणि राघवाचं नाव घेऊन आपण म्हटलंय की हे राघवा, तू माझ्या शिराचं रक्षण कर. अच्छा. पण शरीरातला मेन भाग काय आहे? डोकं, डोकं. शिर, मेंदू. मग देवाला आपण सांगितलं की शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा. भाल म्हणजे कपाळ. हम्म, मग भालम दशरथात्मज, मग दशरथात्मज हे रामाचंच नाव आहे, मग तिथे राघव का नाही म्हटलं? कारण दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा, माझ्या कपाळाचं रक्षण कर. हम्म, का? कपाळ म्हणजे काय म्हणतो आपण? अरे माझे काय कपाळी आहे, म्हणजे नशीब. नशीब. काय म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येता, त्याप्रमाणे तुमचं नशीब घडतं. करेक्ट. म्हणून भालम दशरथ, दशरथ म्हणजे वडिलांचा उल्लेख केला आहे रामाच्या आपण, की हे दशरथाच्या पुत्रा, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. कपाळाचं रक्षण कर म्हणजे माझ्या नशिबात जे काही लिहिलं असेल, हां, पूर्वकर्म, पण मी आता सॉरी म्हणतोय, मी आता माफी मागतोय, जी कुठली मागची कर्म असतील, मला त्याचा पश्चाताप होतोय, आता तू माझं रक्षण कर. म्हणून कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. विश्वामित्र कोण होते? गुरु होते. तेव्हा वही पेन पुस्तक होतं का रामाला अभ्यास करायला? गुरूंनी जे सांगितलं ते रामाने कुठून ऐकलं? कानाने, म्हणून श्रुती. मग देवाला आपण सांगतोय, देवा माझ्या कानाचं रक्षण कर. एक तर मला चांगलं ऐकू दे, आणि दुसरी गोष्ट ते चांगलं आहे तेच माझ्या कानावर पडू दे. काय होतं आपण नाही तर सकाळी उठतो, मोबाईल घेतो, बोटाने ती स्क्रीन बरोबर करतो, आणि काय बघतो आपण? फक्त निगेटिव्ह ऐकतो, निगेटिव्ह बातम्या. मग उठल्यानंतर जो तुमचा चांगला मूड असतो, तो सगळ्या या नकारात्मक बातम्या ऐकून 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 सकाळच्या 10 मिनिटात तुमचा मूड खराब झालेला असतो. बरोबर. मग देवाला सांगतोय, चांगल्या गोष्टी घडतात ना जगामध्ये, मग ते चांगल्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊ दे. आणि कौसल्येयो दृशौ पातु. दृशौ म्हणजे डोळे. उत्तराकडे येते मी. कौसल्येयो दृशौ पातु. दृशौ म्हणजे देवा. कोण देव? कौसल्य म्हणजे कौसल्याच्या पुत्रा. आईचंच नाव का घेतलं इथे? दशरथाचं नाव का नाही घेतलं? कारण लहान असताना आपल्याला सगळ्यात जास्त कोणाची भीती वाटते? आईच्या डोळ्यांची. कोणाकडे गेलात, हे घेऊ का ते घेऊ का, तुम्ही आईकडे बघता, आईचे डोळे वटारलेले असतात. मग ते घ्यायचं की नाही, ते कसं वागायचं, ते तुम्हाला आईच्या डोळ्यांवरून कळतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उदाहरण द्यायचं झालं तर कासविणीचं जे पिल्लू आहे ना, कासव, तर कडेवर नाही घेऊ शकत ना. कासव इथे चालते आणि त्याचं पिल्लू दुसरीकडे चालते. मग कासव दृष्टिक्षेपाने म्हणजे नजरेने तिच्या पिल्लाला वाढवते. म्हणून कौसल्य दृश्यपद म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की हे जे तुम्ही म्हणता ना, ते म्हणून आपोआप तुम्ही देवाला कळकळून सांगताय की देवा, तू माझं आईसारखं रक्षण कर, वडिलांसारखं माझं रक्षण कर, मला चांगलं कानात ऐकू येऊ दे. हे कधी कळेल मुलांना तुम्हाला? की जेव्हा तुम्ही अर्थ समजून घ्याल तेव्हा. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की कुठलाही चमत्कार नाही हां, की 11 वेळा रामरक्षा म्हटली की आपोआप आपण धीट होणार का? समजून घ्या अर्थ. आणि मेन म्हणजे ते पोटतिडकीने ते म्हणा. तारक मंत्राच्या बाबतीत पण आपण ऐकतो हा, स्वामी समर्थांचं तारक मंत्राचं पाणी काय आहे त्याच्यामध्ये? आपण देवाला सांगतोय, अशक्य ही शक्य करतील स्वामी. देवा, तुला काय कठीण आहे? तू तर किती मोठ्या मोठ्या, अरे राक्षसांपासून तू आधीच्या प्रजेचं रक्षण केलंस. आता आपले प्रॉब्लेम काय आहेत? ट्रेन मिळू दे, बस मिळू दे, ट्रॅफिक नको लागू दे, ब्ल्यू टिक आलंय, उत्तरच येत नाहीये, उत्तर येऊ दे, ऑनलाईन आहे ती व्यक्ती, माझ्याशीच का बोलत नाहीये, मग कोणा, हे आपले प्रॉब्लेम आहेत. अनफॉर्च्युनेटली ह्याच्याने आपण दुःखी होतोय है ना. आता प्रॉब्लेम असतो तो, कोणाचा प्रॉब्लेम आपल्याला कमी लेखायचा नाहीये. त्या प्रॉब्लेमने त्या व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होतं. पण देव मोठा आहे ना, देव समजून घेतो आपल्याला. देव म्हणतो, बाळा ठीक आहे, पण त्या कळकळीने बोला. हां, जसं मी तुम्हाला म्हटलं, ते पाणी द्या जरा, ए पाणी दे रे,
तुम्ही दुर्लक्ष कराल. मग तुम्ही जर सांगितलं की मला पाणी द्याल का प्लीज, मला तहान लागली आहे, मग तुम्ही हातचं काम टाकून ते द्यायला. हम्म. सो 2 प्रकारचे मिथ्स आहेत. एक तर हे करून काहीच उपयोग होत नाही. मॅडम मी खूप वर्ष केलं. मला लोकं सांगतात ना, त्यांचे अनुभव सांगताना, जे आपल्याकडे आधी येतात स्तोत्र शिकायच्या आधी, की मॅडम खूप वर्ष झाले आम्ही करतोय, किंवा आमच्या आईवडिलांनी खूप केलं पण गरिबी काही दूर नाही झाली. किंवा काही असतात की काही चमत्कार आहे का त्यांचं, बघा हा सगळा प्रॉब्लेम दूर झाला, आम्हाला पण काहीतरी स्तोत्र मंत्राचे उपाय सांगा की जेणेकरून आम्ही पण या आमच्या संकटातून बाहेर येऊ. सो चमत्कार नाही आहे, जीव होता, मन होता आणि म्हणा, आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला त्याचे परिणाम दिसते. पण इथे एक मला मिथ्सच्या हिशोबाने एक सांगावं असं वाटतं की प्रॉब्लेम आला, आपण त्या एक्सपर्ट्सकडे जातो. हम्म. तो एक्सपर्ट जो आपल्या रीचमध्ये आहे, रीच बरोबर. म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये. जसा खूप उपाय आपण आजकाल ऐकतो ना की पैसे नाही आहेत, मग आपल्या पाकिटामध्ये तमालपत्र ठेवा किंवा वेलची ठेवा, लवंग ठेवा. हे सगळे काय आहेत? तांत्रिक उपाय आहेत. हम्म. चुकीचे आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, हम्म. कारण ते त्या एक्सपर्ट्सनी बनवलेले आहेत. ओके. पण माझं या पॉडकास्टच्या या व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्यांना एक सांगणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप आल्याचे 4 पेशंट असतील तर डॉक्टर चौघांना एकच गोळी देईल का? नाही. ते कॉम्बिनेशन्स बनवून देतात ना डॉक्टर, की हा या Correct. 4 गोळ्या दुपारी 4. सो डिपेंडिंग तुमची कंडिशन कशी आहे त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन तुम्हाला औषधाचं दिलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या समस्येसाठी जे उपाय आहेत ते कुठेतरी 1-2 ओळी ऐकून ते उपाय करू नका. त्याचे परिणाम नाही मिळणार पाहिजे तसे, कारण तुमची त्यांची वैयक्तिक भेट नाही आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे, आणि मग त्यामुळे नैराश्य येतं की अरे याचा काही उपयोग नाही मॅडम, आम्ही हे खूप केलं, आम्ही खूप 2-3 महिने झाले करतो, काहीच उपयोग नाही. हां. सहज म्हणून तुम्ही करा, पण मग अपेक्षा ठेवू नका. आपला जो हा धर्माचा जो मुद्दा आहे, हम्म. इथे नियम काहीच नाही. तुम्हाला नवग्रह स्तोत्र म्हणावं असं वाटतं, म्हणा. काय आहे नवग्रहांमध्ये? नवग्रहांचे स्तोत्र. आता बघा परवाचं या पॉडकास्टच्या निमित्ताने या विमान अपघात हो हो. अपघातात जे दुःखी कुटुंब आहे त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. खूप वाईट झालं. पण आता तुम्ही बघाल की सगळ्या तारखा डिक्लेअर करतायत की पुढच्या 2 महिन्यात या तारखांना प्रवास करू नका. हम्म. का? कारण 29 जुलैपर्यंत मंगळ आणि केतूची युती सिंह राशीत आहे, आणि अच्छा. त्यामुळे अशा घटना 29 जुलैपर्यंत घडणार. त्यानंतरच्याही कठीण तारखा आहेत. हम्म. हम्म. सो याच्यातनं पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून तुम्ही हे उपाय करा, पण स्पेसिफिकेशन्स जर तुम्हाला तुमच्या समस्येच्या बाबतीत उपाय पाहिजे असतील तर नवग्रह स्तोत्र म्हणा, कधी कुठेही म्हणू शकता, किंवा फक्त नवग्रहांमधलंच सूर्याचं आदित्य हृदय स्तोत्र आहे. आदित्य हृदय स्तोत्र जर कमेंटमध्ये तुम्ही लिहिलं हवंय तर नेटवर उपलब्ध नसेल तर आपण तुम्हाला देऊ, तुम्ही मेल ID द्या. आदित्य हृदय स्तोत्र म्हटल्यानंतर 2 फायदे होतात. एक तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे ते हृदय बळकट व्हायला मदत होते, प्लस आदित्य म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे हेड नवग्रहांमधला, आणि तुम्हाला तुमच्या शरीरातला मनातला हेड कोण आहे? तुमचा आत्मविश्वास. सो आत्मविश्वास वाढीसाठी उपयोग होतो. म्हणून हे सगळे स्तोत्र जर तुम्ही म्हटलं मनापासून विचार करून मला आत्ता कुठली गरज आहे की तुम्हाला त्याचे परिणाम मिळतात. ओके मॅम, तुम्ही आता एवढं सगळं सांगताय तर अर्थातच तुम्हाला बऱ्याच लोकांनी जसं तुम्ही सांगितलं की मेल केले असतील, मेसेजेस केले असतील, तर अशामध्ये एखादी तुम्हाला श्रोत्याची एखादी कॉम्प्लिमेंट किंवा कमेंट अशी आठवते की जी तुम्हाला इथे शेअर करावीशी वाटेल? खूप आहेत. रादर जसं मी म्हटलं की विष्णू सहस्त्रनामाचं निरूपण करणं किंवा याचा प्रचार प्रसार करणं हा माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय नाही आहे. हे फार कळकळीने, काळजीने आणि सगळ्यांनी सुखी राहावं, कुठेही आत्महत्या होऊ नयेत किंवा कोणीही निराशेने प्रवास करत असताना त्यांना कुठली वाईट घटना घडू नये, सगळ्यांनी मेंटली स्ट्रॉंग राहावं, या एका इंटेन्शनने मी उभी राहते. आणि समोर 100, 150, 500 जेवढे कोणी असतील त्या सगळ्यांचे मी अगदी त्यांना वैयक्तिक समजावते. अशा पद्धतीने मी त्या सगळ्या स्तोत्रांचा अर्थ सांगते. आणि प्रत्येक निरूपणानंतर आणि आपल्या विष्णू सहस्त्रनामाचे जे आपले वर्ग असतात ऑनलाईन ऑफलाईन, त्या प्रत्येक निरूपणानंतर सगळेच जण येऊन सांगतात की मॅडम
खूप चांगलं वाटलं, छान वाटलं हे तर सांगतातच. पण ज्यांचा जो 3 महिन्यानंतरचा फीडबॅक आहे, जसं मी म्हटलं की आत्ता म्हणा आणि 3 महिन्यानंतर म्हणा, तर सगळ्यांचंच असं म्हणणं असतं की मॅडम आम्हाला मनातून खूप शांत वाटतं, सहनशक्ती वाढली, हम्म. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हम्म. है ना? जसं हम्म. उदाहरण सांगायचं झालं तर समोरची व्यक्ती येताना जर सांगते की मला ना थोडं उशीर होतोय हां हम्म. यायला, तर 2 प्रकारचे व्यक्ती असतील की एक व्यक्ती म्हणेल की अरे उशीर कसा झाला, तुम्ही आधी का नाही निघाला. ते फ्रस्ट्रेशन लेवल, करेक्ट. ते व्यक्त करण्याची पद्धत, हम्म. है ना, पेशन्स कमी असतात. पण जेव्हा तुम्ही शांत मनाने होत जाता त्यावेळेला तुमचे पेशन्स वाढतात आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येतात की मॅडम आता आम्हाला मनातून खूप शांत वाटतं, आता आम्ही त्रागा करून घेत नाही, आता आम्ही परिस्थिती स्वीकारली. नंबर 1. नंबर 2 की जी परिस्थिती मी बदलू शकत नाहीये ती स्वीकारल्यानंतर जिथे मी बोलायची गरज आहे तिथे मी आता बोलू शकते. हम्म. प्रॉब्लेम काय होतो, महिला वर्ग असो किंवा पुरुष वर्ग असो, आता सगळेच समान पद्धतीने फायदेही घेत आहेत आणि त्रासही सहन करतात. बरोबर. असं असतं की जिथे कुठे बोलायची गरज आहे तिथे आपण बोलत नाही, मग तिथनं निघालं की आपल्याला आठवतं अरे मी हे बोलायचं राहून गेलं, तिथे मी हे बोललो असतो तर, पण मला विसरायला लक्षातच नाही आलं. सो प्रॉम्प्ट, हां, प्रॉम्प्टनेसने तिथे ते बोलता यायला पाहिजे. आणि अशाच प्रतिक्रिया येतात की मॅडम एकतर आता पॉझिटिव्हिटी वाढली आहे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे, हम्म. आणि एक इंग्लिशमध्ये शब्द आहे की लेवल हेडेड. ओके. लेवल हेडेड म्हणजे अ, अगदी ट्रेन चुकली, बस चुकली, पाणी गेलं किंवा कोणी काय बोललं, शिक्षक बोलले किंवा बॉस काही बोलला, त्याच्यानंतर ते असं आपण एक फोटो बघतो ना की आपण असं बसलो आणि कुठून तरी प्रॉब्लेम येत आहे, हां. तसं आयुष्यात आपल्याला राहायचं नाही किंवा हम्म. त्या ऑरामध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला लेवल हेडेड राहायचं. अच्छा हा प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम नाही, किती वेळाचा असणार आहे हा प्रॉब्लेम, ड्युरेशन काय असणार आहे, तेवढा वेळ ना, ठीक आहे. हा विचार करतात लोक. मला म्हणतात की मॅडम हा विचार करायला आम्ही शिकलोय की आत्ताचा प्रॉब्लेम 1 वर्षानंतर एक्झिस्ट असणार आहे का. नाही. जर तो नसणार आहे मग मी का हायपर होते, हम्म. हम्म. है ना, मग मी नॉर्मल होईल. बरं आपण कोणी संत आहोत का, नाही होत, आपण नॉर्मल माणसं आहोत. आणि एक स्वभावानुसार रिॲक्शन येते की पटकन मी चिडते, पटकन रिॲक्ट करते, काहीतरी बोललं जातं, काही जणांना टॉन्ट करायची सवय असते, टोमणे मारायची सवय असते, पटकन बोललं जातं. पण जेवढ्या वर तुमचा पारा चढतो तेवढा तो खाली यायला हवा. हां. उपासना काय शिकवते तुम्हाला, तुमचा आहे ना कॉन्फिडन्स, लोअर कॉन्फिडन्स पण नसायला पाहिजे आणि ओव्हर कॉन्फिडंट पण नसायला पाहिजे. युअर कॉन्फिडन्स लेवल शुड बी इन अ इक्विलिब्रियम स्टेट. हां. उपासनेमुळे तुम्ही त्या विश्ववृत्तावर, त्या इक्विलिब्रियम स्टेटवर येता. जेव्हा तुम्ही खाली जाता, कधीतरी वाटतं ना आपली चूक झाली, आपण सॉरी म्हणतो, 10 वेळा विचार करा सॉरी म्हणताना. ओके. ज्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणून 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 अजून पाहिजे तर 2 मिनिटांनी मी एक एक्सप्लेनेशन देईन, पण विष्णू सहस्त्रनाम म्हणून म्हणून तो कॉन्फिडन्स आपल्या त्या लेवलला येतो. विनाकारण काही जणांना उगाच माफी मागायची सवय असते, नाही मागायची माफी. गरज असेल, गरज आहे आणि योग्य त्या व्यक्तीसमोर माफी मागायची. आणि खूप ओव्हर कॉन्फिडंट पण नाही, माझं काही चुकतच म्हणजे काही जण डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतात, ऑलवेज डिफेंडिंग देमसेल्व्स. करेक्ट. त्यांची चूक झाली आहे मान्य आहे, तू गाडीला ठोकलं, मी तर इथे बरोबर उभा होतो. मग काय होतं, तुम्ही अनवॉन्टेड लिस्टमध्ये जाता, तुम्ही वॉन्टेड लिस्टमध्ये कधीच नसतं. म्हणून विष्णू सहस्त्रनाम किंवा उपासना करत 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 तुम्ही ती शक्ती वाढते. का वाढते त्याचंही मी उत्तर दिलं, कारण तुमचं माइंड फोकस असतं, तेवढा वेळ तुम्ही डोक्यातले स्विच ऑफ करता, हे अर्थ आपोआप लक्षात येतात, है ना. आणि मग ते आम्हाला बदल झालेला आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विष्णू कृपेने, इदम न मम, विष्णू कृपेने अशा प्रतिक्रिया सगळ्यांच्याच येतात. वा वा. आणि मला अजून तुमच्याकडून आता जसे मगाशी तुम्ही श्लोक सांगितले त्याचं थोडं निरूपण सांगितलं, तर असे अजून काही जर श्लोक असतील तर प्लीज अजून आम्हाला सांगा. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावं आहेत, मी मगाशी म्हटलं तसं 1000 नावांमध्ये विष्णूंची नावं आहे. पण आता जर तुम्हाला कोणाकडे जेवायला बोलावलं, एखाद्या कुटुंबाला जेवायला बोलावलं आणि त्या घरातल्या फक्त पुरुषालाच बोलावलं जेवायला, तर तो येईल का.
नाही. त्याला सहकुटुंब आमंत्रण लागेल ना. हम्म. आणि मग त्याच्या पत्नीलाही वाटेल की अरे तुम्हालाच बोलावलं जेवायला, तुमचेच मित्र आम्हाला बोलवतच नाहीत. हा. मग ती पत्नी नाराज होईल. तुमचं इंटेन्शन काय आहे की पार्टी द्यायचं किंवा मिष्टान्न द्यायचं किंवा आनंद शेअर करायचा म्हणून त्या व्यक्तीला बोलावतात. पण तुम्ही सहकुटुंब न बोलावल्यामुळे तिथे नकारात्मक वातावरण तयार होईल. हम्म. इन द सेम वे की एखाद्या फक्त महिलेलाच तू जेवायला ये हा माझ्याकडे, हम्म. पण ती वाट बघते की अरे जेवायला म्हणजे तू माझ्या मिस्टरांना बोलावशील ना, माझ्या घरच्यांना बोलावशील. जर ते बोलावलं नाही तर ती शी विल फील इन्सल्टेड. तिला वाटेल की अरे तू सहकुटुंब नाही दिलं. सांगण्याचा मुद्दा हा की 1000 नावं जी आहेत ती लक्ष्मीच्या नावाशिवाय पूर्ण होतील का? नाही. लक्ष्मीचं नाव पाहिजे. हा. विष्णू यायला हवेत, पण विष्णू एकटे नको आहेत. विष्णूंची पत्नी कोण आहे? लक्ष्मी. 99% घरांमध्ये इवन महाराष्ट्रात पण विष्णूंची कमी मंदिरं आहेत. कमी. सगळ्याच गावांमध्ये, सगळ्याच शहरांमध्ये, परदेशात सगळीकडे विष्णूंची मंदिरं नाही आहेत, कमी आहेत. पण देवीची मंदिरं असतात. आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असतो, आपल्याकडे अन्नपूर्णा आहे, गणपती आहे, काही जणांकडे विठ्ठल रखुमाई. विष्णूंची मूर्ती नाही आहे, पण लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी तर खिशामध्येही घेऊन फिरतात. बरोबर. मग तिचं स्मरण राहावं ह्याच्यासाठी विष्णू सहस्त्रनामात 2 श्लोक आहेत, ते स्क्रीनवर आपण दाखवूयात. अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिवा श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतांबरा श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावना श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान लोकत्रयाश्रय. आता हे जे सगळे शब्द आहेत ना, बघा तुम्ही म्हणून बघा, एकतर म्हणताना ताट बसायचं आणि म्हणा श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीकर. काय आहेत? सगळ्यात विसर्ग आहेत. असं झोपून म्हणू शकतात का हे श्लोक तुम्ही? असं बसून तुम्हाला ताठच बसायला लागतं, कारण तो उच्चार जो आहे श्रीद श्रीकर हे एक तर पोटात नाही येतात उच्चार. सो तुम्ही स्टँडिंग स्ट्रेट पोझिशनला आहात. आणि याच्यामध्ये या श्लोकाचा अर्थ हा आहे की अनिवर्ती निवृत्तात्मा. अनिवर्ती म्हणजे जो कधीही निवर्तत नाही. निवर्तणे म्हणजे ज्याचा शेवट होतो तो. विष्णूंचं नाव घेतोय आपण की अनिवर्ती, देवा तू कधीही निवर्तणारा नाही आहेस. निवृत्तात्मा, संक्षेप्ता क्षेमकृत, क्षेम कल्याण ऐकलंय आपण. क्षेम म्हणजे चांगलं. मग तुझ्या जो शरण आलाय, तुझ्या जो चरणी लीन झालाय, त्याचं कायम क्षेम कल्याणच होणार आहे. मग आता त्याच्या पत्नीची आठवण म्हणून देवाची नावच ठेवली आहेत बघा, की देवांच्याही जगामध्ये हेच चालतंय की पत्नीची आठवण, पत्नीला अनुसरून पतीचं नाव. श्रीवत्स वक्षा, वक्ष म्हणजे हृदय. श्रीवत्स म्हणजे जो लक्ष्मीच्या हृदयात राहतो. म्हणजे नावं बघा किती आहेत. श्रीवत्स वक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतांबरा श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीनिधी श्रीविभावना. म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणून आपण पानाच्या सुरुवातीला किंवा लग्नपत्रिकेत किंवा कुठल्या शुभ कार्याच्या पत्रिकेत वरती श्री लिहितो. बरोबर. म्हणजे लक्ष्मीला आपण आमंत्रण केलंय की देवी माते सगळं छान नीट होऊ दे. आणि मग लक्ष्मीच्या अनुषंगाने ही देवाची नावं की देवा तू ये माझ्या घरी, पण सपत्नीक ये. पत्नीलाही आपण आमंत्रित करतो. म्हणून ही सगळी देवीची नावं की श्री द म्हणजे देणारा, श्री देणारा, लक्ष्मी देणारा. श्रीश म्हणजे लक्ष्मीनेही ज्याला देव मानलंय अशा विष्णू देवा तुला माझा नमस्कार असो. तू आणि लक्ष्मी देवी तुम्ही दोघेही माझ्याकडे कायम राहा. दुसरा श्लोक आहे अर्चिष्मान अर्चित कुंभ विशुद्धात्मा विशोधन. अर्चित म्हणजे पूजनीय. ही देवाची नाव आहेत का, 1000 सगळीच नाव आहेत, पण त्याच्यातनं अर्थ बघा कसा आहे. देवाला आपण म्हणतो देवा तू पूजनीय आहेस. मग आता जे मी म्हटलं की आपल्याकडे कोणाकडे विष्णूंची मूर्ती तर नाही आहे, मग कसं काय? आता देवीला तर आपण बसवलंय, कारण महालक्ष्मीचे फोटो आहेत, तुळजाभवानी मातेचे फोटो आहेत, जी आपली कुलदेवी असेल त्याप्रमाणे. पण आपले पूर्वज इतके हुशार, इतके बुद्धिमान होते की त्यांनी त्याचीही सोय केली आहे की आपल्याकडे पूजा घर जे आहे, पूजा जिथे मांडतो तिथे आपल्या सगळ्यांकडे एक कलश ठेवलाय आपण, नारळ ठेवलाय, त्या कलशामध्ये पाणी असतं कायम.
आणि घरचे मोठे मंडळी जी कोण असतात ती पौर्णिमा किंवा जो कुठला शुभ दिवस असतो त्यावेळी तो नारळ ठेवतो. मग हा श्लोक इथे आहे अर्चितात्मा या श्लोकामध्ये दिलंय की माझ्याकडे हे देवा मी एक कलश पाण्याने भरलेला आहे आणि तो कलश म्हणजे मी माझ्यासाठी विष्णू रूप आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवतो, मग हळद कुंकू आणि मग त्याच्यावरती तो कलश उघडा ठेवतो का आपण? नाही. पती पत्नी भेट झाली पाहिजे ना, म्हणून तो पाण्याने भरलेला कलश म्हणजे विष्णूंचं रूप आणि त्यावरती श्रीफळ नारळ आणि म्हणून ही पूजा. तर हा सगळा संदर्भ आपल्याकडे जरी तुम्ही हे पहिल्यांदा ऐकलं वाचलं तरी आपल्या घरातले पूर्वज आधीपासूनच हे करतायत आणि फक्त आता आपल्याला पुढे तो वारसा न्यायचा आहे. एक 2 श्लोक घेते. अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधा धराधरा चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्व्यूह चतुर्गती चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विदेकपात. आता मी जसं मगाशी म्हटलं ना की 3 महिन्यांनी फरक पडेल किंवा सकारात्मक परिणाम होतात. हे मी म्हणते म्हणून का? मी कोण आहे? मी कोणीच नाही. तुमच्यापैकी खूप जणांना तर मी माहितीही नसेल. हे या श्लोकातच दिलंय. अमानी मानदो मान्यो लाखो वर्षांपूर्वी लिहिलेला या स्तोत्रातच दिलेला आहे की ज्यांचा देवा तुझ्यावर विश्वास नाही आहे त्यांच्यावरही तू कृपा करतोस. जे आस्तिक आहेत, आता पाऊस पडतोय, आस्तिक आहे त्यांनाही जो तेवढाच पाऊस लागणार आहे, जे नास्तिक आहेत त्यांनाही त्याचं पाणी तेवढंच मिळणार आहे. सो अमादी मानदो मानो त्रिलोक स्वामी त्रिलोकतृ, तिन्ही लोकांचा स्वामी आहेस तू. ज्यांचा तुझ्यावर विश्वास नाही आहे तू त्यांच्यावरही तर कृपा करतोस. मग मला का तू दुर्लक्ष करतोस माझ्याकडे? माझ्या या प्रॉब्लेममधून मला बाहेर काढ. आणि कसं बाहेर काढ? देवाचं वर्णन कसं केलं आहे? चतुर्मूर्ती चतुर्बाहू चतुर्वेद विदेकपात. विष्णूंची मूर्ती आणा डोळ्यासमोर. 4 हात दिसतील तुम्हाला. 4 हात आहेत है ना. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये कमळ आहे. मग हे जे 4 हात आहेत, देवाला आपण सांगतोय की देवा तुझ्याकडे एवढी सगळी चतुष्शक्ती आहे, ही या शक्तीने तू माझ्याकडे बघ आणि माझ्या या संकटातून मला बाहेर काढ. आणि काय होतं की आत्ताचा जो आपला काळ आहे की प्रॉब्लेम नाही असं एकही दिवस जातोय का आपला? नसेल तर आपण शोधून काढतो. एखादा दिवस छान असतो सकाळी, चांगले मस्त उठलायत तुम्ही, पण अस्वस्थ वाटतं. का वाटतं अस्वस्थ? माहीत नाही. कारण तुमची मनाची जडणघडणच अशी आहे की सगळं शांत चांगलं चालू आहे तरी तुम्हाला अस्वस्थ वाटतं. म्हणजे मानसिक त्रास, मानसिक दडपण, चिंता. मग यातनं आपल्याला बाहेर पडायचं. बरोबर. तुमचं घर तुमचं हक्काचं आहे की नाही? तुम्ही भाड्याने राहत असा किंवा स्वतःच्या घरात राहत असा. एक उदाहरण मी शिकवताना नेहमी देते की एखादी उंच बिल्डिंग 30, 35, 40व्या मजल्यावरती एका व्यक्तीला सांगितलं की तू एकटा राहशील का? तर तो म्हणाला की हो हो, मला कोणाचीच गरज नाही आयुष्यात, हे सगळं मी कमावलंय, हे घर माझं आहे. जेव्हा माझ्या संकटांमध्ये कोणी नव्हतं मदतीला आलं तेव्हाही घर मी सांभाळलं, मला कोणाची गरज नाही. असं एक सुपर कॉन्फिडंट व्यक्ती असतो. त्या सुपर कॉन्फिडंट व्यक्तीला सांगितलं की तू ना त्या 35व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये तू एकटं राहशील का? हो राहीन, काय प्रॉब्लेम आहे. दुसरी अट, बाहेर नाही पडायचं, 1 महिना त्या एका फ्लॅटमध्ये राहायचं. हो चालेल, पण मग मला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत सगळ्या देणार तुला. सगळी सुखोपभोगाची सगळी साधनं, अगदी हाय क्लास सगळं जगणं, खाणं पिणं, तुला जे जे काही लागेल महिनाभर ते सगळं दिलं जाईल तुला. अट एकच आहे, त्या घराच्या बाहेर पडायचं नाही आणि कोणाशी संपर्क साधायचा नाही. तो म्हणतो हां ठीक आहे, मला तसंही कंटाळा आलाय जगाचा, मला ना असं हिमालयात तसंही जायचंच होतं, निवांत मला राहायचं होतं, मी मस्त राहीन. पहिला दिवस त्या माणसाचा नीट जातो, शांत जातो, कारण वरती 35व्या मजल्यावर 40व्या मजल्यावर सगळं लुकलुकणारं जग दिसतंय, खाली लाईट दिसत आहेत, वरती आकाश आहे. पहिला दिवस छान जातो. रात्री उघडतो, मस्त पौर्णिमेची रात्र असते, अरे चंद्र दिसतोय, छान तारे दिसतात, एन्जॉय करतो. दुसऱ्या दिवशी छान वाटतं, अरे वा शांत, कोणी नाही रे देवा, का त्रास देणार कोण नाही, फोन नाही क्लायंट्सचे कोणाचे, बॉस नाही, काही नाही. दुसऱ्या दिवशी शांत वाटतं. खायला प्यायला तर सगळं असतंच त्याच्याकडे. तिसऱ्या दिवशीपासून त्याला अस्वस्थ वाटायला सुरुवात होते की अरे बोलायचं आहे कोणाशी तरी, मग हा काय करत असेल, तो काय करत असेल. जसे 3, 4, 5 दिवस जातात तशी त्याची अस्वस्थता
वाढत जाते, ओके. है ना. मग त्या माणसाला लक्षात येतं की हा जो माझा गर्व आहे किंवा हा जो माझा मीपणा आहे, हे सगळं कोणाच्या जीवावर किंवा कोणामुळे आहे, तर जगामुळे आहे. मी बरोबर. एकटा राहू शकत नाही. सो ह्या सगळ्या श्लोकांमधून आपल्याला हे जाणवतं, हे कळतं की समोरच्या व्यक्ती आहेत म्हणून मी इथे आहे आणि म्हणून ती माझी शक्ती वाढलेली आहे. सो कृतज्ञता. दुसरा एक श्लोक आहे, कृतज्ञ मेदिनीपती. मेदिनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वी निर्माण करणारा म्हणून देवाचं नाव आहे मेदिनीपती. अच्छा. म्हणून देवाचं नाव पण दिलंय कृतज्ञ, की हे देवा तू माझ्यासाठी जे काही दिलंयस त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञता कशाबद्दल ठेवायची? मी नेहमी सांगते की तुम्हाला जी माणसं मिळाली आहेत ना, म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमची भावंडं असतील, तुमचं आजूबाजूचे किंवा जॉब, हे तुम्हाला मिळालेलं पॅकेज आहे. बरोबर. जसं नोकरीत पॅकेज असतं ना, एवढी CTC, एवढा ग्रॅच्युइटी, हा प्रॉव्हिडंट फंड, हा मेडिकल अलाउन्स, तसं देवाने तुम्हाला जन्माला आणताना हे पॅकेज दिलेलं आहे. देवाने सांगितलं हे आई वडील आहेत, हे बहीण भाऊ आहेत, ही माणसं तुझ्या आयुष्यात एवढे दिवस राहतील, ही माणसं खूप दिवस राहतील, ही माणसं थोडे दिवस राहतील. मग या पॅकेजमध्येच तुम्हाला जगायचं आहे. बरोबर. काही माणसं आहेत की जी तुम्ही रिप्लेस करू शकतात, काही माणसं आहेत की जी तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. बरोबर. विष्णू सहस्रनामातले हे श्लोक, ही उपासना तुम्हाला काय शिकवते? जे पॅकेज तुम्हाला दिलंय ते पॅकेज तुम्ही ॲक्सेप्ट करायचं अँड मेक द मोस्ट ऑफ इट. वा. जे बदलू शकताय ना ते रिप्लेस करा, पण ते वेळीच रिप्लेस करा. है ना. काही मित्रमैत्रिणी असतात किंवा आपण इथे या जगात आल्यानंतर काही नाती जोडलेली असतात, जर ती टॉक्सिक असतील, करेक्ट, त्रास देत आहेत, हे चित्रपट बघून, कथा कादंबऱ्यांमध्ये वाचून एक मिथ असतं की नाही मी माणसाला बदले ना, मी माझ्या प्रेमाने या व्यक्तीला बदलेन. नाही बदलत लोक. त्यांचा जो स्वभाव आहे ते तसेच राहतील. तुमच्याशी त्यांची केमिस्ट्री, त्यांची वेव्हलेंथ, व्हायब्रेशन्स जुळत नाही आहेत. पुढे जाऊन तिथे पुन्हा मागे येण्यापेक्षा तिथेच मागे राहायचं. हे सगळं तुम्हाला या उपासनेतून शिकवलं जातं. वा. आणि जे पॅकेज तुम्हाला दिलेलं आहे ते पॅकेज ॲक्सेप्टच करायचं आणि मग स्ट्रॉंगली जगायचं. वा वा. का सांगते मी? कारण आयुष्यात जे काही चढ उतार येतात, काही जणांवरती खूप दुःखाचे प्रसंग येतात आणि आपण सगळेच जण त्यातलेच होत ना. फक्त वयाचा फरक असेल की काही जणांनी कमी दुःख बघितले, काही जणांनी जास्त बघितलेले आहेत. करेक्ट. मग ज्यांना ते दुःख सहन होत नाही त्यांचं मनात काय असतं, हे माझ्याच बाबतीत का असं झालं, मी कोणाचं काय वाईट केलं. प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती असतो की जे हे वाक्य बोलतो. 8 दिवसापूर्वी आपण काय करत होतो तुम्हाला लक्षात आहे का? आज समजा मंगळवार आहे, आज बुधवार आहे, मागच्या बुधवारी आता 2 वाजले असतील, 2 वाजता काय करत होतात लक्षात आहे का? आणि मग आपण साक्षात देवासमोर उभं राहतो आणि देवाला सांगतो की देवा मी कोणाचं काय वाईट केलं, माझ्याच बाबतीत का असं झालं. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आपला किती हाय आहे. म्हणजे आता या दरवाजातून इथपर्यंत येताना माझ्या पायाखाली किती जीवजंतू गेले असतील, त्याचंही पाप माझ्यावरती आहे. म्हणून ही उपासना आहे. विष्णू सहस्रनामातले श्लोक तुम्हाला सांगतात की कृतज्ञ राहा. जे काही तुम्हाला आता भोगायला लागलंय, वाईट परिस्थिती आहे, ॲक्सेप्ट इट. तुमची ही कर्म आहेत. नाही आठवत मागच्या जन्मीतली कर्म असतील. तुम्हाला असं वाटते मी या जन्मात कोणाचंच काय वाईट केलं नाही आहे. जर ते देवाच्या इच्छेने आपल्यापर्यंत आलेलं आहे तर देवा तू ही जी परिस्थिती दिली आहेस त्यातनं मी मार्ग काढायचा प्रयत्न करेन, यातनं स्वीकारून मी पुढे आयुष्य जगेन. मी खचणार नाही, मी माझा जीव देणार नाही, मी आत्महत्या करणार नाही आणि मी निराशही होणार नाही. अच्छा. लहान मूल कधीतरी एकदा चिखलात पडतं ना, पाऊस आल्यानंतर बसून राहतं का चिखलात? ते नाही. आता चिखलात पडलो, आता माझं कसं होणार? त्या लहान मुलालाही कळतं की अरे चिखलात पडलो किंवा मी मातीत पडलो, तर मी उठून ते चिखल झटकून उठून दुसऱ्या दिवशी खेळायला जातात ती मुलं. इन द सेम वे वाईट प्रसंग आला मान्य आहे, त्या जगन्नियंत्याची ही इच्छा आहे. ही परिस्थिती माझ्या आयुष्यात आली आहे, पण एक मोठा श्वास घ्यायचा, देवाला ॲश्युरन्स द्यायचं की देवा आत्तापर्यंत तू मला जे जे पाहिजे होतं ते सगळं दिलं आहेस,
आता हे झालंय ना माझ्या बाबतीत, हम्म. तू बघतोयस ना, मी स्वीकारतेय, मी स्वीकारतोय, मी बाहेर मार्ग काढेनच येत ना, पण तू माझ्याकडे लक्ष दे. हम्म. मी काय करायचंय मला माहित नाही, माझ्या पुढे आता अंधार आहे. हम्म. हम्म. ऋणमोचक मंगलस्तोत्र शिकताना लोक माझ्याकडे येतात की जे ऋणमोचक म्हणजे कर्जबाजारी आहेत, अच्छा. कर्जातनं बाहेर पडण्यासाठीचं स्तोत्र आहे. बरं, अजून एक म्हणजे संतान गोपाल आणि संतान गणेश स्तोत्र आहेत बर. की ज्यांना अपत्य प्राप्ती नाही आहे, होत नाही. जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे स्तोत्र आहेत. ओके. हां, संतान गोपाल आणि संतान गणेश, पण हे स्तोत्र लोकांपर्यंत पोहोचले नाही. हम्म. हम्म. तर देवाला आपण सांगतो ही सगळी स्तोत्र म्हणताना की देवा, ही परिस्थिती माझ्याकडे आली आहे, पण मला यातनं जगायचं आहे, मला ही गोष्ट हवी आहे, मला यातनं मार्ग दाखव. कळकळीने जेव्हा तुम्ही त्या देवाला मागणं मागताय हम्म. त्यावेळेला जरी तुमच्या इथे लिहिलेलं नसलं तरी ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी देव नक्की प्रयत्न करतो. वा. वा. विश्वासाचा प्रश्न येतो ना की कसा विश्वास ठेवायचा मॅडम, जे अगदी नवीन असतात. हम्म. तर एक गोष्ट त्यांच्यासाठी की एक विष्णू भक्त असतो आणि जन्मभर विष्णूंची भक्ती केलेली आहे, सगळं व्रत उपास तापास सगळं केलं, पण त्याची आयुष्यरेषा काही फार मोठी नसते. ओके. हां, मध्यम वयात आल्यानंतर त्याला वरचं बोलावणं येतं हम्म. आणि मग मुलं बाळं जबाबदाऱ्या आहेत, पण तो पूर्ण नाही करू शकत, त्याचं निधन होतं. हम्म. स्वर्गलोकात जातो, रागावून बसतो तो, देवाला म्हणतो, देवा काय हे, मी जन्मभर तुझी सेवा केली, तुझ्या नामाचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं, कायम नामस्मरण केलं, आणि काय हे माझ्या पदरी, तू बघ माझे सगळ्या जबाबदाऱ्या मी अर्धवट टाकून आलोय, आणि तू काय केलंस मग माझ्यासाठी आयुष्यभर. देव त्याला म्हणतो, बाळा बस इथे. तो बसतो. देव त्याच्यासमोर एक चित्र दाखवतो. त्या चित्रामध्ये समुद्र किनारा असतो, समुद्र किनारा, आणि त्याच्या बाजूला वाळू असते. तो म्हणतो की काय आहे देवा, हे चित्र आहे. तो म्हणतो, बघ तुला काय त्याच्यामध्ये दिसतंय का. नाही दिसत, हे काय पाणी आहे, लाटा आहेत आणि वाळू आहे. तू काही सांगितलं तरी माझं काही मन बदलणार नाही आहे, माझं तुझ्यावरचा विश्वास आता उडल, आता तू पुढच्या कुठल्याही जन्मात मी तुझं नावही घेणार नाही. बापरे. देव म्हणतो, अरे बाळा बघ जरा तिथे, बघ ही सुरुवातीला बघ, चित्राच्या सुरुवातीला तुला तिथे काही ठसे दिसत आहेत का. तो बघतो, तो म्हणतो हां ठसे दिसत आहेत तिथे. किती ठसे दिसत आहेत. तो म्हणतो 4 ठसे आहेत. देव म्हणतो बघ तिथे ते पावलांचे ठसे आहेत, हे 2 आणि ते 2. बरं मग हे जे 2 ठसे आहेत ना, हे तुझ्या पावलांचे ठसे, हे पूर्ण तुझे आयुष्य आहे. हा का, हा समुद्र किनारा म्हणजे तुझं आयुष्य आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत. आणि बघ 4 ठसे आहेत तिथे, ते 2 तुझे आहेत, आणि तुझ्या बाजूला जे 2 पावलांचे ठसे आहेत ना, ते माझे आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणी बघ मी तुझ्याबरोबर होतो इकडे. तो म्हणतो असं बघू देत मला. मग तो नीट चित्र बघायला बसतो, आणि मग काही काही ठिकाणी त्याला दिसतं की 2च पावलांचे ठसे आहेत. अच्छा. आणि मग त्याला कळतं की अच्छा, तो आयुष्याचा काळ आहे जेव्हा त्याला संकट आली होती, कठीण काळ होता. पुन्हा तो रागावतो देवावर. देवाला म्हणतो, बघ देवा, मी तुला म्हटलेलं ना, तू माझी साथ सोडलीस. बघ इथे 2च पावलं आहेत, म्हणजे जेव्हा माझ्या आयुष्यातला कठीण काळ होता तेव्हा तू पण माझी साथ सोडून गेलास, का मी तुझ्यावर विश्वास ठेवू. देव म्हणतो, बाळा जिकडे 2 पावलं दिसत आहेत ना, ती 2 पावलं तुझी नाही आहेत, ती माझी आहेत. तो आयुष्यातला एवढा कठीण काळ होता की तेव्हा मी तुला चालूही दिलं नाही, मी तुला तेव्हा 2 हातामध्ये उचलून धरलं, आणि जेव्हा तो कठीण काळ संपला तेव्हा मी तुला अलगद खाली ठेवलं, आणि मग आपण दोघं एकत्र चालू. हे कशामुळे, तर तू माझी आठवण काढत होतास, तू नामस्मरण करत होतास, तू मला विसरला नाहीस, म्हणून मी तुला ती साथ सोबत दिली. आता तुझ्या आयुष्याची रेषा जेवढी आहे तेवढं तुला आयुष्य मिळालं, पण आता तू नसलास तरी तुझ्या पुण्याईने, तुझ्या पुण्यकर्मामुळे तुझ्या कुटुंबाचं सगळं छान नीट होणार आहे. उपासना केल्यामुळे कोणी अचानक श्रीमंत होत नाही, कारण मूठ आहे ना, माझी मूठ आणि तुमची मूठ सगळ्यांची वेगळी असणार आहे की नाही, या रेषा वेगळ्या आहेत की नाही. म्हणजे प्रत्येकाच्या मुठीत जेवढं मावेल, लहान मुलाच्या मुठीत जेवढं मावेल धान्य, तेवढं त्याच्यापेक्षा माझ्या मुठीत मावणार. है ना. म्हणजे जर तुम्ही म्हणालात की नाही मी याच्यासाठी खूप केलं पण काही उपयोग नाही. अरे पण त्याची जी पिशवी होती, ती पिशवी 100 ग्रॅम धान्य मावण्यासारखीच होती, तू किलोभर ओतलंस, म्हणून ते वाया गेलं. ज्याच्याकडे जेवढी
कपॅसिटी आहे तुम्ही तेवढ्या द्या. जेवढं डिझर्व करतोय तेवढं करा. करेक्ट. सो सांगण्याचा उद्देश हा की उपासना तुमचं आयुष्य बदलणं नाही, तुमच्या पूर्वकर्माप्रमाणे तुमचं हे आयुष्य तेवढंच असणार आहे, तितकंच असणार आहे. आपल्याला कसं जगायचं आहे मंडळी, ते छान जगायचं आहे, सकारात्मक जगायचं आहे, शांत जगायचं आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं आपण संन्यासी नाही आहोत किंवा आपण तपस्वी नाही आहोत, त्यामुळे असं काय आपण छान गुडी 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 नाही वागू शकत. आपण रागवणार, आपण चिडणार, आपण त्रासणार, आपण रडणार पण जेव्हा रडायला येईल ना त्यावेळेला शांत एका खोलीत जायचं आणि ढसा 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 जेवढं रडायला येईल तेवढं फ्लश आउट युअर टीअर्स. जेवढं रडता येईल तेवढं रडून मोकळं व्हायचं, शांत वाटतं वा. है ना. आणि रिज्युविनेट व्हायचं. आणि हे जेवढं आयुष्य दिलं आहे मेक द मोस्ट ऑफ इट. छान जगायचं, भरपूर जगायचं आणि उपासनेला सोडायचं नाही. आयुष्यातल्या कठीण समस्यांना मार्ग काढण्यासाठी इतर जे कुठले मार्ग आहेत, उपाय, त्याचा वापर करा, पण आपल्या धर्माला विसरू नका. आपल्या धर्माच्या बेसिक, स्टिक टू बेसिक्स म्हणतात ना, तसं हे स्तोत्र मंत्र ह्याचं सगळं एक काठी आहे. ही काठी घेत 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 जगायचं आहे पुढे. बरं फायदा काय आहे, ही काठी दिसणार नाही आहे कोणाला, ती अदृश्य काठी आहे. या काठीमुळे तुमच्या आयुष्यातल्या कितीही कठीण प्रसंगातनं तुम्ही मार्ग काढू शकता. मग भले तुम्ही 4 तास ट्रॅफिकमध्ये अडका, तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही फाइंड आउट करा की आता ट्रॅफिक आहे, मी आता इथनं हलू नाही शकत, आता काय करू त्रास करून. जे आहे ते शांतपणे झोप काढा, मंत्र म्हणा, काहीतरी पिक्चर बघा. यू विल फाइंड आउट वेज इन ईच अँड एव्हरी डिफिकल्ट सिच्युएशन. करेक्ट है ना. सो तुमची ही थॉट प्रोसेस सगळी चेंज होईल आणि हे उपासनेचे सगळे परिणाम जे आत्तापर्यंत अनेकांनी घेतलेले आहेत ते आता तुमच्यापर्यंत यावेत, ह्याच्यासाठी हा अट्टहास सगळा पॉडकास्टचा. वा वा. तर मॅम तुम्ही आज पॉडकास्टवर आलात आणि एवढं सुंदर पद्धतीने आम्हाला प्रॅक्टिकल वेनी विष्णू सहस्त्रनामाबद्दल तुम्ही महत्त्व सांगितलं, माहिती दिलीत, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि धन्यवाद सर. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा? खूप छान अनुभव. कारण सध्या मागचे काही महिने आपण स्थानिक, कौटुंबिक नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ज्या घडामोडी घडत आहेत आणि त्याच्यामुळे जो एकंदरीत ताण निर्माण झाला आहे, ह्या सगळ्या ताणाला आपण सगळेजण सामोरं जातो आहे. आणि त्यामुळे या परिस्थितीत पॉडकास्टच्या माध्यमातून, कारण पॉडकास्ट हे असं माध्यम आहे की जे आत्ताच्या काळात तंत्रज्ञानामुळे सगळ्या वयोगटांपर्यंत पोहोचते. सो मला वाटतं की हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवलात, त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन. आणि या विषयातून आपण स्वतः काहीच, मी माझं प्रॉडक्ट किंवा तुम्ही तुमचं प्रॉडक्ट काहीच देत नाही आहात. जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे आपल्याकडे गाईड उपलब्ध आहे ते गाईड आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण माध्यम ठरलेलो आहोत. जसे शाळेमध्ये असताना पाठ्यपुस्तकं असली, शाळेत शिक्षक असले, आपण क्लासला गेलो तरी गाईड लागतं आपल्याला की त्याच्यामध्ये एक साधारण मार्गदर्शन असतं, उत्तरं कशी लिहायची. मग हे जे स्तोत्र, श्लोक, मंत्र आहेत हे आपल्या धर्मात दिलेलं जे गाईड आहे त्याची माहिती आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण आज सगळ्यांना दिली. सो आणि ते तुम्ही जसं म्हणालात की गाईड सगळ्यांना उपयोगी येणार आहे याची मला खात्री आहे. नक्कीच. आणि मॅमचे जे फोन नंबर आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो ज्यांना काही कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, कारण मॅम शिकवतात सुद्धा, विष्णू सहस्त्रनाम असेल, बाकी स्तोत्र असतील जसं त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं. सो तुम्ही त्याच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. जर कोणाला निरूपणाचा कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मॅमचं इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे. सो त्यावरसुद्धा जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मॅम म्हणजे मॅमचे स्वतः आय गेस 20 बुक्स आहेत. बरोबर सर. तर त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडं सांगा. धार्मिक क्षेत्रात तर हे काम माझ्या परीने फुल ना फुलाची पाकळी करतेच आहे, पण लिखाणाचीही आवड आहे. त्यामुळे मागच्या काही वर्षाने सातत्याने लेखनही करते. अनेक वर्तमानपत्रांमध्ये माझं सदर लेखन सुरू असतं आणि त्यातूनच काही पुस्तकांची निर्मिती झाली आहे. त्याच्यामध्ये कथा, कविता, निबंधपर पुस्तकं आहेत. धार्मिकमध्येही सूक्त साधना पुस्तक आहे की ज्याच्यात श्रीसूक्त, देवीसूक्त, मेधासूक्त, अग्निसूक्त आणि पितृसूक्त ही सगळी सूक्तांचा एकत्रित त्याच्यामध्ये संकलन आहे. कारण आपल्याकडे असं एकही पुस्तक मी बघितलं तर मला सापडली नाही की एकाच पुस्तकात सगळी सूक्त असतील. सूक्त म्हणजे असं श्लोक की ज्याच्याने आपण देवाला अभिषेक करतो. अच्छा.
सो हे पुस्तकांचं एकत्रित संकलन आहे सुक्त साधना, आणि स्वामी समर्थ सारामृत ग्रंथावरती आधारित सारामृताचं सार असं पुस्तक आता प्रकाशित होतं. होतं. आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की आत्ताचा वाचक वर्ग मराठीबरोबरच इंग्रजीही शोधत असतो, आणि त्यांच्यापर्यंतही हे सगळी पॉझिटिव्हिटी पसरावी ह्याच्यासाठी 150 वेज ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, 150 वेज टू ओव्हरकम अँझायटी अँड फिअर, कॉन्फिडंट पब्लिक स्पीकिंग आणि हाऊ टू विन इंटरव्ह्यूज हे माझे व्यावसायिक शैक्षणिक अशी पुस्तकं इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपिझन सारख्या साईटवरती ती आहेत. तुम्ही नक्की ती चेक करू शकता. आणि मी पुस्तकांच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सो तुम्ही डिरेक्टली जाऊन तिथे बुक्स परचेस करू शकता. मॅम, आता जसा तुम्ही उल्लेख केला स्वामी समर्थांचा, तर आमचं स्वीट टॉकचं रिच्युअल आहे की पॉडकास्ट एंड करताना आम्ही फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. खूप छान. तर आजचा आपला पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.